हा कोविड प्रभू, एक मिनिट होल्ड ऑन. हा येस, बोला प्रभू, काय म्हणताय? कारण सगळ्यांच्या ठिकाणी अपरमात्मा असतो आणि श्रीकृष्ण भगवंतांकडूनच अप्रूव करून ते देत असतात. ते काय आहे? करेक्ट. म्हणजे तुम्हाला देणारे भगवंतच आहेत, राईट. ते फक्त देवता एक माध्यम आहेत. ज्याप्रमाणे देशाचा राजा असतो, राईट, आणि देशाचे नागरिक असतात. हे दोन एंटिटी आहेत, राजा आणि नागरिक. आणि मध्ये काही सेवक असतात. तर एखाद्या सेवकाने जर एखाद्या नागरिकाला जर एखादी सोय उपलब्ध करून दिलेली आहे तर ती राजानेच दिलेली आहे. पण ज्याला माहित नसतं की राजाने दिलेली आहे, तो म्हणतो की मला याने दिलेली, त्यामुळे मी याला पूजन किंवा याची सेवा करेन. पण वस्तुतः ते राजानेच दिलेलं, राईट. त्या प्रकारे इथे भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, या श्लोकामध्ये स्पेशली 23 नंबरमध्ये, की देवतांची जी उपासना आहे ती पण माझीच उपासना आहे, राईट. परंतु ती कशी आहे? अविधीपूर्वक आहे. इन द सेन्स की जर तुम्हाला असं खायचं असेल तर तुम्ही असं खाऊ शकता आता, राईट, सरळ. परंतु जर त्याऐवजी जर तुम्ही त्याला असं खायचा प्रयत्न केला तर तुम्ही खाऊ शकाल, पण तुम्हाला फार प्रयत्न करावा लागेल. राईट. ऑलिम्पिक तुम्हाला करावं लागेल. आता हात असा फिरवायचा आणि असा असा कसा फिरवायचा, किती फिरवायचा अँगलली, आणि तुम्ही एक्सरसाइज करून खाऊ शकता, राईट. तर तसं न खाता भगवंत म्हणतात की ऍक्च्युली सरळ खाल्लं पाहिजे. पण काय काय लोक असे आडवतिडव हाताने खातात, राईट. मग त्याला इथे भगवंत म्हणतात दॅट इज अविधीपूर्वकम. ते विधीपूर्वक नाहीये. आणि मग आपल्या देशामध्ये किंवा आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा असे अनेक गीता कमेंटेटर आहेत. ते लोक काय करतात, ह्या श्लोकामधला हा एक शब्द वगळतात. जेव्हा त्या लोकांना प्रूव्ह करायचं असतं की गीतेमध्ये सांगितलेलं आहे की विधी देवतांची पूजा ही देवाचीच पूजा आहे. म्हणून ऍक्च्युली मराठीमध्ये बऱ्याचदा लोक जेव्हा म्हणतात ना मी देवळात चाललोय, देऊळ हा शब्द देवाला उद्देशून म्हटला जातो, राईट. देऊळ म्हणजे देव. आणि मग देव कुठला? देव म्हणजे मग आता त्यांना कळत नाही. देव शब्द हा देवता, राईट. देवता हे सगळे डेमिगॉड्स आहेत. पण जेव्हा आपण असं म्हणतो की मी ईश्वराला पूजत आहे किंवा भगवंताला पूजत आहे, तर भगवंत हा शब्द स्पेसिफिकली भगवानला ऍड्रेस करतो. पण जेव्हा आपण म्हणतो की मी देवाकडे चाललोय किंवा मला देवळात जाऊ दे, तर वी डू नॉट नो कुठलं देऊळ आहे ते शनीचं पण देऊळ असेल, गणेशचं देऊळ असेल, किंवा देवीचं देऊळ असेल, कृष्णाचं पण असेल. पण जेव्हा स्पेसिफिकली म्हटलं जातं भगवंतांच्या मंदिरात चाललोय मी, तर भगवंत म्हणजे एकच भगवंत आहेत, राईट. विष्णू तत्व. मग ते राम असतील किंवा कृष्ण असतील किंवा नरसिंह असतील अँड सो फोर्थ. म्हणून हे लोक काय करतात, बऱ्याचदा जेव्हा ह्या श्लोकला कोट करतात देवतांचे उपासक, तेव्हा हे काय करतात, एपी अन्य देवता भक्ता एजंते श्रद्धयान्विता तेपी मामेव कोणते एजंती, हा अविधी शब्द काढून टाकतात आणि लिहितात विधीपूर्वकम. किंवा म्हणजे तुम्ही जर तो शब्द वगळला मधला अविधीपूर्वकम, त्यातला अविधी जर वगळला तर विधीपूर्वक होऊन जातो ना. म्हणजे विचार करा, एक शब्दाच्या मागे पुढे झाल्याने किती अर्थ बदलू शकतो, राईट. तुम्ही बँकेमध्ये सही करता, पैसे करताना एक थेंब डॉट किंवा एक वेलांटी अशा, म्हणजे थोडं जरी लाईन चुकली तर तुम्हाला माहितीये चेक कॅन्सल होतो, किंवा तुमचं जे आरटीजीएस किंवा एनईएफटी करतात कॅन्सल होऊन बाहेर तुमच्याकडे परत येतं. माझं बऱ्याचदा असं व्हायचं, मी अशी एकदम कॉम्प्लिकेटेड सही बनवली होती. मग मी काय केलं, एक दिवशी बँकेत गेलो, म्हटलं अभी वन्स फॉर ऑल खतम करना आहे. त्याला म्हटलं साईन चेंज करना आहे. मग त्यांनी मला सांगितलं ओके ऐसा ऐसा करो. त्यांनी सगळं व्हेरीफाय केलं, फोटो आयडी हे सगळं. म्हटलं हा ठीक आहे, आप ही लगते हैं बैंक, आपका ही खाता है, ठीक आहे. मग मी नंतर काय केलं, सही म्हणजे एकदम सरळ सही, डायरेक्ट स्मॉल लेटर, काही जास्त शो शायनिंग नाही, सरळ THIRTHAPA बस. मग ते सही कोणी पण करू शकतो आता. सरळ एका लाईनीमध्ये, नो कन्फ्युजन लाईफ मध्ये, राईट. म्हणजे विचार करा, थोडं अल्टरेशन झालं तर किती मोठा फरक पडतो. तुमच्या बँकेमधनं तुम्ही 10 लाख रुपये काढू शकता किंवा काढू शकत नाही, राईट. तर सिमिलरली इथे श्लोकांमध्ये सुद्धा हे लोक जे उलटफेर करतात, एक शब्दाच्या मागे पुढे झाल्याने पूर्ण अर्थ बदलतो. मग असे काही मिसरिप्रेझेंट करणारे आहेत जे गीतेला,
म्हणून तुम्ही विचार बघाल, तुम्ही जर बाहेरचं बघितलं आपल्या सनातन ह्याच्यामध्ये सुद्धा लोकांना जास्त क्लिअर संकल्पना नाहीये की सर्वात सर्वश्रेष्ठ देव कोण आहेत, राईट. मग ते म्हणतात देवाकडे जायचं, आम्हाला देवाकडे जायचंय. कुठला देव माहित नाही. मग ते गणेश पण असतील, आम्ही गणेश, म्हणजे त्यांना एकच सगळं वाटतं, गणेशजी, कृष्ण, राम, दुर्गा सगळं एकच आहे त्यांच्याकरता. म्हणून मागच्या वेळेला मी इथे दुर्गा पंडालमध्ये गेलो होतो कीर्तनाला, तर ते लोक सगळं गायचे, रामचं भजन पण गायचे, कृष्ण भजन पण गायचे, देवीचं भजन पण गायचे, सगळं त्यांचं मिक्सचर असायचं, राईट. तर इनडायरेक्टली चुकीचं नाहीये, म्हणजे शेवटी सगळे देवता भगवंतांनाच रिप्रेझेंट करतात, परंतु चुकीचं आहे इन द सेन्स की मग ह्याने रिझल्ट भेटत नाही परफेक्ट. ते आता पुढे येईल श्लोकामध्ये. म्हणजे आपली संकल्पना जर बरोबर नसेल, मोघाश मोह कर्माना मोघनयाना विचेत असं, राईट. आपल्या संकल्पना क्लिअर पाहिजेत. मी कोणाला आपली जर आयडिया क्लिअर नसेल, कारण इथे कसं असतं, इंटेन्शन जास्त मॅटर करतं मोर दॅन एक्सटर्नल्स. कदाचित बँकेमध्ये तुम्ही डुप्लिकेट सही करून कुणाचे पैसे काढू शकता, पण इथे तसं चालत नाही. तुम्ही भले डुप्लिकेट सही कराल किंवा मागे पुढे कराल थोडंसं, इथे भगवंतांना बरोबर माहिती असते की याचा भाव काय आहे आणि कुठल्या भावाने माझ्याकडे येत आहे, राईट. सो दॅट इज हाऊ इट इज देअर. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, भगवान श्रीकृष्ण सांगतात की देवतांची उपासना करणारे जरी अप्रत्यक्षपणे माझीच उपासना करत असले तरी ते फार बुद्धिमान नसतात. असं नको समजू नये, देवी देवतांच्या उपासकांनी असं नको समजायला की अरे कृष्ण की उपासना देवता की उपासना एक ही तो है ना, तो अच्छा है ना, इनडायरेक्टली तो इनडायरेक्टली कर रहे हम लोग. प्रभुपाद म्हणतात तसं दिस इज नॉट द वे. हे लोक जास्त इंटेलिजंट नाहीयेत. का इंटेलिजंट नाहीयेत प्रभुपाद लिहितात, आणि हे प्रोजांनी कोटेशन दिलेलं आहे भागवतम मधलं. भागवत मधलं कोटेशन. सगळ्यांनी माईक म्यूट केला. हरे कृष्ण. सर्वांनी माईक म्यूट ठेवा बरं. अजून तुमच्या यात्रा संपलेली दिसत नाहीयेत. चकली फराळ सगळं संपला असेल ना दिवाळीचं. माझ्याकडे अजून आहे. तुम्ही जो अच्छा आता आवाज येतोय का? मी म्हटलं यात्रा अजून संपली की नाही संपली अजून यात्रा? चकली फराळ सगळं संपलं असेल ना दिवाळीचं, की चाललंय अजून? माझ्याकडे अजून आहे तुम्ही पाठवलेलं. थोडं थोडं खात असतो मी. आता सध्या सर्दी झाली म्हणून खात नाही, अजून 2-3-4-5 दिवसांनी परत घेईन. तर इथे प्रभुपाद भागवत मधले कोटेशन देत आहेत. यथा तरुण मूल निश्चोचनेन तृप्यंत यत्स्कंद भुजोपशाखा, राईट. की जेव्हा मनुष्य वृक्षाच्या मुळाशी पाणी न घालता वृक्षाच्या पानांना आणि फांद्यांना पाणी घालतो, तेव्हा तो पुरेशा ज्ञानाच्या अभावी किंवा नियमक तत्वांचे पालन न करता असे करतो, राईट. पाणी कुठे दिलं पाहिजे? झाडाच्या मुळाशी दिलं पाहिजे. म्हणून नामजप कोणाचं केलं पाहिजे? भगवंतांचं केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मग आपण जेव्हा त्यांचं नामजप करू तेव्हा आपल्याला इच्छित रिझल्ट प्राप्त होतील आध्यात्मिक. आणि याला दुसरं पॅरलल उदाहरण आहे पोटाचं. अन्न पुरवठा हा पोटात केला पाहिजे, राईट. नाकात किंवा कानात टाकून चालणार नाही. एक तर तो पोचणार नाही जिथे पोचवायचं तिथे. दुसरं ते ज्या ठिकाणी तुम्ही टाकाल तर पार्ट डॅमेज होऊन जाईल. परमनंटली कान खराब होऊन जाईल, डोळे खराब होऊन जातील. जसं ते गौरकृष्ण महाराज सांगतात ना नेहमी ते उदाहरण दुधाचं. एक व्यक्ती, त्याला वाटलं की डॉक्टरने सांगितलं की आपकी आंखों की रोशनी कमजोर है तो आप दूध में बादाम डाल के खाओ. त्याला वाटलं की मग अरे लिटरली आंखों की रोशनी बढ़ानी है तो मतलब आंखों को प्रॉब्लम है ना, तो दूध और बादाम आंखों को देना चाहिए. मग त्याने घेतलं दूध आणि बादाम गरम आणि डोळ्यानं दिलं. जे थोडंफार दिसत होतं ते पण गेले, राईट. डोळ्यात देऊ नये आपण, जिथे द्यायचं त्या अंगाला दिले पाहिजेत. त्याच प्रकारे भक्ती करताना आपण ईश्वराची जेव्हा ज्याची भक्ती करायची आणि कशी करायची हे जर आपल्याला क्लिअर असेल तर आपल्याला इच्छित रिझल्ट प्राप्त होतील. अदरवाईज आपण करत असेल भक्ती आणि आपल्याला वाटत मी देवतांची भक्ती, म्हणजे देवता आपल्याला वाटत की हेच माझे देवत आहेत, त्यांची पूजा करतोय, पण इच्छित रिझल्ट भेटत नाहीये, नाही भेटणार कधी, राईट. सो तिथे उदाहरण दिले. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट लिहितात. प्रभुपाद लिहितात देवता या भगवंतांच्या प्रशासनातील निरनिराळे अधिकारी आणि निर्देशक आहेत. मनुष्याला शासनाचे नियम पाळावायचे असतात. पदाधिकाऱ्यांनी किंवा निर्देशकांनी केलेले नव्हेत.
राईट. म्हणजे कंपनीमध्ये एक स्टँडर्ड रूल ऑलरेडी सेट झालेला असतो. कंपनीचं टायमिंग आहे, एवढ्या टायमिंगला यायचं आणि एवढी ड्युटी करून जायची. मग समजा मधला मॅनेजर म्हणत असेल की अरे कोई बात नहीं, तुम सुबह 7 बजे आ जाओ, 4 घंटे में चले जाओ, कोई बात नाही. मग त्याचा रिझल्ट तुम्हाला पगारामध्ये दिसेल. पगार मग अर्धवट भेटेल. राईट. प्रभात येतात. त्याचप्रमाणे मनुष्याने केवळ भगवंतांचीच आराधना केली पाहिजे. यामुळे आपोआपच भगवंतांचे पदाधिकारी आणि निर्देशक संतुष्ट होतील. नाव प्रभातांची स्टँडर्ड लाईन येते सुंदर. अधिकारी किंवा निर्देशक हे प्रशासनाचे प्रतिनिधी असतात आणि म्हणून त्यांना लाच देणे बेकायदेशीर आहे. प्रभात म्हणतात की करप्शन करू नका. तुम्ही जेव्हा देवतांची पूजा करता तेव्हा काइंडली करप्शन करता. तुम्ही काय करायचा प्रयत्न करता, देवतांना जे तुम्ही म्हणता ना थोडा ले लो और फाईल आगे बढ़ा देना, नवसाचा गणपती किंवा नवसाची देवी किंवा वॉटेवर थोडा काम करू दे मेरा. मग तुम्ही काय करताय, आपण इनडायरेक्टली काय करतोय, देवतांना लाच द्यायचे प्रयत्न करतोय, घूस. प्रभात म्हणतात त्यांना लाच देणे हे बेकायदेशीर आहे. ब्रायबिंग, ब्रायबिंग इज इलिगल ना. आपण कुठल्याही पदाधिकाऱ्याला घूस देऊन आपली पोस्टची रँकिंग वाढवू शकत नाही. वाढवली आणि जर तुम्ही पकडला गेलात तर तुम्हाला शिक्षा होईल. राईट. लाच देण्याच्या ह्याच्यामध्ये तुमची नोकरी जाऊ शकते. सो सिमिलरली जेव्हा इथे भगवंत सांगतात की जेव्हा देवतांची ही जी विधी आहे अविधीपूर्वक आहे, इनडायरेक्टली आहे आणि ऍक्च्युअली ही काय डेंजरस पण आहे. बिकॉज यू आर ब्रायबिंग द डेमिगॉड्स. तुम्ही देवतांना काय करताय, लाच द्यायचा प्रयत्न करताय. आणि म्हणून प्रॉपर याला कंट्रोल करताना लिहितात ना. आता कसं असतं कधी कधी काय काय लोक असं म्हणतात की अरे ब्रायबिंग करना तो क्या प्रॉब्लेम है, देवता भी वेदों का ही पार्ट आहे ना. एक वैदिक जे सिस्टम आहे पूर्ण सनातन धर्माच्या आतमध्ये सगळं इन्क्लुडेड आहे. राईट. देवी देवता आणि ईश्वर. ऍक्च्युअली सनातन धर्म म्हणजे विष्णू वर्शिप. त्याच्यामध्ये सगळे देवदेवतांची वर्शिप पण इनडायरेक्टली इन्क्लूड केलेली आहे आणि ग्रॅज्युअली प्रमोट करण्याकरता विष्णू वर्शिप करता. राईट. पण कोणी म्हणेल की तो क्या ब्राइबिंग करेंगे तो, लेकिन वो भी वैदिक सनातन धर्म का ही पार्ट है ना एक. पण ऍक्च्युअली ह्या श्लोकाच्या नुसार पार्ट रहेगा चलेगा, बट वो इलीगल है और वो इनडायरेक्ट है. आप इलीगली और इनडायरेक्टली क्यों उनके भगवान के पास जाना चाहते हो, डायरेक्टली चले जाओ ना. जो डायरेक्ट रूट आपके पास है तो इतना लंबा टेढ़ा रास्ता लेने की क्या जरूरत है. देवतांचे उपासका फार लांबचा रस्ता घेतात. एवढा लांब रस्ता येतो की त्या रस्त्यातनं चालताना एवढे कष्ट भोगावे लागतात. तुम्ही जर संपूर्ण भागवत मध्ये बघितलं असेल, इवन नॉट टू स्पीक ऑफ विष्णू वर्शिपर्स, पण इवन आपण जेव्हा भगवंतांची पूजा कर्मकांडीय स्तरावरती करतो तेव्हा आपला सुद्धा भरपूर त्रास भोगावा लागतो जगामध्ये. राईट. इवन विष्णू वर्शिप कर्मकांडीय स्तरावरती. आणि आपला जो आपण जर 4 तासामध्ये पोहोचणार असेल तर आपल्याला तिथे पोहोचायला भरपूर वर्ष लागतात. म्हणून इथे भगवंत म्हणतात की इवन दो हे जरी वैदिक सिस्टमचा पार्ट असेल पण अल्टिमेट लक्ष आपलं काय आहे, भगवंत आहेत. म्हणजे अरे भगवंताकडे जावा ना, एवढं फिरायची काय गरज आहे, राऊंड एवढे इनडायरेक्टली इकडे जा तिकडे जा. सो लाईक दॅट प्रॉपर इथे लिहितात कंक्लूड करताना याच्याच वर्णन या ठिकाणी अविधीपूर्वक या शब्दामध्ये करण्यात आले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवतांची अनावश्यक उपासना श्रीकृष्णांना मान्य नाही. म्हणून तुम्ही बघितलं असेल गोवर्धन लिलीमध्ये भगवंतांनी काय केलं होतं, इंद्राला सांगितलं की इंद्राची पूजा करायची गरज नाहीये. राईट. तुम्ही डायरेक्ट गोवर्धनचीच पूजा करा ना. तापसी भगवंतांनी कर्ममीमांसा फिलॉसॉफी यूज केली, पण इनडायरेक्टली भगवंतांनी मान्य केलं नाही देवतांची उपासना गरज नाहीये. कारण देणारा कोण आहे, भगवंत आहेत. राईट. डायरेक्ट त्यांची आराधना करावी. नाव एवढं सांगितल्यावरती मग जेव्हा नेक्स्ट श्लोकामध्ये भगवंत पोहोचतात, आता ह्याला कनेक्ट करताना भगवंत म्हणतात ठीक आहे तुम्ही कुठल्याही देवताला पूजा करू शकता. तुमची जी इच्छा आहे ना आता की तुम्हाला समजा आता एवढं सांगून सुद्धा जर तुम्हाला इच्छा असेल की नाही मला तर देवतांचीच उपासना करायची आणि मला इनडायरेक्टलीच करायची आहे. राईट. मग भगवंत सांगतात की अशा प्रकारे जर तुम्ही अविधीपूर्वक जर पूजा केली त्याचा रिझल्ट काय होतो. श्लोक नंबर 24 वाचा. सेवा कुंजीला माताजी वाचा 24 नंबर. अहं सर्व यज्ञानां भक्तांच प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेन ते. सर्व यज्ञांचा मी तर केवळ भक्त आणि स्वामी आहे, म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वतः जाणत नाही त्यांचे पतन होते. हरे कृष्ण. येस. म्हणजे आता प्रॉब्लेम कसा आहे बघा, असं नाहीये की देवतांची उपासना ही अविधीपूर्वक म्हणजे नाही करावी. भगवंत असं कधी म्हणजे कुणाला डिमोटिवेट करत नाही, पण ते सांगतात
की जर तुम्ही मला तत्वता जाणलं नाहीत आणि माझी डायरेक्ट आराधना केली नाही, याचा डायरेक्ट परिणाम काय होईल की तुमचं पतन होईल. पतन होईल म्हणजे इन द सेन्स कसं, लक्षात ठेवा, जरी देवतांना देणारे भगवंतच असतील, देवतांना देणारे कोण आहेत? भगवंतच, राईट. मग कोणी म्हणेल की मी देवतांची आराधना केली म्हणजे डायरेक्टली मला देणारे कृष्णच आहेत, म्हणजे इनडायरेक्टली मी कृष्णांचीच पूजा करतोय ना. पण त्याचं पतन भगवंत का होईल म्हणतात? कारण ह्या व्यक्तीचं जे लक्ष आहे जीवनामध्ये, लक्ष म्हणजे ते लक्ष नव्हे मराठीतलं, जे लक्ष देऊन बघणे, लक्ष है ना, गोल. त्याचा जीवनाचा गोल काय आहे? भगवंत नाहीयेत. त्याचा जीवनाचा गोल काय आहे? भोग करणं या जगामध्ये. मग जो व्यक्ती देवतांची पूजा करेल तो व्यक्ती जास्तीत जास्त कुठे जाणार? मॅक्सिमम कुठे जाईल? तो जो देवतांची उपासना करतो कुठपर्यंत जाईल? स्वर्गात. आणि स्वर्ग, येस. आणि स्वर्ग कसं आहे? सनातन आहे का टेम्पररी आहे? टेम्पररी, राईट. म्हणजे येस, म्हणजे भगवंतांनी डायरेक्टली सांगितलं, जे आपण मागच्या हरे कृष्ण, जे आपण मागच्या 2 श्लोकांपुढे पहिले बघितलं होतं है ना, त्यातून भक्त स्वर्गलोक विशालम शुने पुण्य मृत्यू लोक विशंती. बेसिकली त्याचंच इलॅबोरेशन चालू आहे आता सध्या या 2-3 श्लोकामध्ये, त्याचा विस्तार चालू आहे. म्हणजे इनडायरेक्टली भगवंत म्हणण्याचा प्रयत्न करतात की आपल्याला जर भगवंत, सी इव्हन फॉर विष्णू वर्शिपर्स ऍक्च्युअली बघायला गेलं तर, इव्हन आपण जेव्हा चॅन्टिंग करतो ना, आपण चॅन्टिंग करताना सुद्धा जर आपली संकल्पना क्लिअर नसेल ना, तुम्ही लास्ट टाइम बघितलं होतं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरच्या कमेंट्रीमध्ये, की जे लोक असा विचार करतात की भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा अवतार आहेत, त्यांना पण जे ध्येय प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होत नाही. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात मोगाशा मोग कर्माणा. म्हणजे आपण जेव्हा नामजप करतो, त्या नामजप करताना आपली संकल्पना क्लिअर पाहिजे की मी नामजप कशा करता करतोय, कोणाकरता करतोय आणि मला का पाहिजे. इव्हन आपली चॅन्टिंग जरी अशी क्लिअर नसेल, चॅन्टिंग करताना आपल्याला इच्छित फळ प्राप्त होणार नाही. आपल्याला म्हणून तत्वता जाणणे हे फार जरुरी असतं, राईट. आणि जर आपल्याला काय माहित नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही. कधी कधी काय लोक म्हणून आम्हाला काय कळतच नाही, आम्ही चॅन्टिंग करतो, चालेल. तुम्हाला भगवंत हळूहळू हृदयातनं प्रकाश देतील, पण चुकीची चॅन्टिंग करू नका. इन द सेन्स की चॅन्टिंग करताना असा नाही विचार करू की जगातलं भोग पाहिजे, जगातली संपत्ती पाहिजे, माझं सगळं चांगलं झालं पाहिजे, माझं घर चांगलं चाललं पाहिजे, माझी पोरं मोठी झाली पाहिजेत, माझी पोरं अमेरिकेला गेली पाहिजेत, लंडनला गेली पाहिजेत. जातील सगळी, पण तुम्ही कुठे जाणार नाही. ते सगळीकडे फिरतील, हिंडतील, ऑफकोर्स ते पुन्हा रिटर्न येतील ना, शने पुण्य मृत्यू लोक विशंती. पण आपल्याला जे म्हणजे जे उद्दिष्ट आपण गाठून भक्ती करायला आलो तर ते आपल्याला प्राप्त होणार नाही. सी म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास हा आपली चॅन्टिंग चांगली करण्याकरता केला जातो. ऍक्च्युली बघायला गेलं तर सगळ्या शास्त्रांचा उद्देश, सगळ्या स्क्रिप्चरल स्टडी आणि आपण थोडं डिस्कशन क्लासेस अटेंड करतो हे एवढ्या करता की जेव्हा आपण चॅन्टिंगला बसतो तेव्हा आपली चॅन्टिंग चांगली होईल. जेव्हा आपण भक्तांशी बोलू तेव्हा आपली भांडणं होणार नाही, राईट. जेव्हा आपण जगातले अशा सगळ्या वस्तू बघू ज्याने आपण आकर्षित होणार नाही आणि पुन्हा चॅन्टिंग करायला स्टार्ट करू, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, राईट. म्हणून देवतांची वर्षभर सोडून द्या, देवता उपासक ते तर त्यांना नक्कीच जे पाहिजे ते प्राप्त होणार नाही, ते त्यांचं पतन होणार. म्हणून बघा हे कसं आहे ना, नॉट दॅट ऑल पास लीड टू सेम गोल. म्हणजे सगळे मार्ग हे एकाच सेम उद्दिष्टाकडे घेऊन जात नाही. आपल्याला म्हणतात ना लोक देवीची उपासक, गणेश उपासक, सगळे हा मला मुक्ती पाहिजे, असं होत नाही. तर देवताच्या उपासकांना मुक्ती भेटणार नाही, देवीच्या उपासकांना मुक्ती भेटणार नाही. मुक्ती कोणाला भेटेल? जो विष्णूची वर्शिप करतो आणि ते पण कसं एकच उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून की मला मुक्ती पाहिजे किंवा मला भक्ती पाहिजे, वॉट एव्हर. मुक्ती म्हणजे इम्पर्सनलिस्टिक जे निराकारवादी आहेत, आणि भक्ती म्हणजे भक्त ज्यांना भक्ती पाहिजे, राईट. म्हणून आपण जेव्हा चॅन्टिंग करतो, भले चॅन्टिंग आपली काय असेल ते आपल्याला माहिती आहे कशी असते, राईट, पण आपली संकल्पना क्लिअर पाहिजे. मग तो एक नाम जरी तुम्ही जप करताना त्या नामामध्ये क्वालिटी येते, राईट. भले आपल्या बॉडीली कंडिशनमुळे किंवा आपल्या पास्ट कंडिशनमुळे आपल्याला चॅन्टिंग करताना कधी कधी म्हणजे फुल अटेन्शन होत नसेल किंवा कमी जास्त होत असेल आपला कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज ओके, ते आपल्या बॉडीली लिमिटेशन्स आहेत. पण शास्त्रामध्ये किंवा प्रबोधांच्या तात्पर्यामध्ये क्लॅरिटी तर दिलेली आहे ना चॅन्टिंग कशा करता करावी. आणि आपण बऱ्याचदा चुकत असतो. आपण बऱ्याचदा विचार करतो की मेरा घर का अच्छा होना चाहिए, प्रॉब्लेम नहीं है उसमें, होगा अच्छा.
इसमें बुराई नाही आहे कुछ भी. घर चांगलं होणार, तुम्ही चांगलं राहणार, सगळं चांगलं होईल. पण आपल्याला काय फक्त हेच करायचं का जगात राहून? चॅन्टिंग मधनं जर आपण हेच मागितलं मग आपण मिस करतोय पॉइंट. मग आपल्याला ज्या गोष्टी करता इथे आलं होतं ती गोष्ट भेटत नाहीये. राईट. म्हणून इथे भगवंत म्हणतात की कुठे गेलाय श्लोक नंबर 24, नतु माम अभिजानंती तत्वे नाशत चवंती ते. तत्व म्हणजे तत्वता आपण जर भगवंतांना जाणलं नाही, काय मी सर्व यज्ञांचा केवळ मीच भोगताय आणि मी स्वामी आहे, आणि म्हणून जे माझे दिव्य स्वरूप तत्वता जाणत नाहीत त्यांचे पतन होते. राईट. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, या श्लोकात स्पष्टपणे सांगितले आहे की वेदांमध्ये अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत, परंतु सगळे हे भगवंतांच्या संतुष्टीप्रत्ये केले जातात. राईट. यज्ञ म्हणजे विष्णू आहे. आणि आपण 3rd चॅप्टर मध्ये बघितलं होतं विस्तारामध्ये. आवाज का जातोय का? आवाज येतोय हो इकडे. सुवर्णा माताजी हरे कृष्ण. आवाज क्लिअर आहे. हरे कृष्ण. अजून आताशी 8च वाजलेत. चक्क 1 तास आहे आपल्याकडे. आपण लवकर वाइंड अप करू, टेन्शन नका घेऊ. अर्धा 40 मिनिटांमध्ये करू. मी पण थोडा थकले, म्हणजे तब्येत डाऊन आहे, थोडीफार सर्दी झाली. बघूया. हा शकुंतला माताजी बोला. पार्वती माता आहे आणि शंकर, मग ते पार्वती माता गिरव आहे का वेगळी शक्ती आहे, आणि शंकर हे कोण आहेत त्यांचे? ओके. तुम्हाला हे माहिती आहे ऑलरेडी? ते पण देवी देवतामध्ये येतं ना. तुम्हाला उत्तर माहिती आहे, परंतु जनकल्याणाकरता तुम्ही प्रश्न विचारताय. तर ब्रह्मसमितीमध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे, जसं दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं ना, बरोबर आहे का नाही? दुधापासून दही बनते ना. आता तुम्ही मला सांगा, जर दुधापासून दही बनत असेल तर जेव्हा तुम्हाला दूध पाहिजे तेव्हा तुम्ही दही घेऊन चालेल का? तुम्हाला दूधच घ्यायला लागेल ना. समजा तुम्हाला उद्या मधुरपुर माताजींनी बोलवलं घरी वृंदावनला, आता कुठे आहात तुम्ही? वृंदावनला आहात का पोलादपूरला आहात? मंदिरात. कुठे? वृंदावनला आहात? अच्छा वृंदावन. हा ठीक आहे, विचारा त्यांना घरी. ठीक आहे. समजा आता त्यांनी जर सांगितलं तुम्हाला की आई दूध घेऊन ये, थोडस मुलीला दूध पाहिजे, तुम्ही म्हणाल की अरे दूध से दही बनता है तो दही लेके आती हो ना, चलेगा क्या? नाही चालणार. बरोबर आहे का नाही? दुधाचं काम दूध करतं, दह्याचं काम दही करतं. त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि भगवान शिव यामध्ये अंतर आहे. ब्रह्मसंहितेत जे वर्णन आहे की भगवान विष्णू हे दुधाप्रमाणे आहेत, आणि तोच जेव्हा विकारामध्ये परिवर्तित होऊन जेव्हा शिव बनतात, म्हणजे जसं दुधाचं रूपांतर दह्यामध्ये होतं ते शिव असतात. राईट. तर विष्णू तत्वच आहे, पण थोडं वेगळं झालं आता ते. म्हणून शिवजी देवतांमध्ये येत नाही. ऍक्च्युली शिवजींची जे स्थान आहे ते देवतांमध्ये येत नाही. त्याचप्रमाणे पार्वती पण सेम तत्व आहे. राधाराणीचा त्याला हे म्हणलं जातं विस्तारित रूप. विस्तारित 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 पाठ लक्ष्मी, राधाराणी लक्ष्मी आणि मग विस्तारित. राईट. म्हणून शिव पार्वतींची आराधना ही ऍक्च्युली भौतिक स्तरावरती नसते जर शुद्ध भावाने केली तर. राईट. आणि इव्हन भौतिक स्तरावर जरी केली आणि जर तुम्ही विचारलं शिव पार्वतीला की बेस्ट काय आहे मेरे लिए दे दो, तर ते तुम्हाला भगवंताकडे पाठवतील. अशी बरीच उदाहरणं आहेत शास्त्रामध्ये. आपण चंडीदासचं उदाहरण बघितलं होतं बऱ्याचदा ईशोपनिषद मध्ये. राईट. केशव काश्मीरचं उदाहरण आहे, जो सरस्वतीचा उपासक होता. लाईक दॅट. हरे कृष्ण. सो नाव ओके. तर आपण इथे बघत होतो प्रभू. येस. तुम्हाला झालं क्लिअर? हा ओके. दुधापासून खीर बनवा. ठीक आहे. दह्यापासून नाही बनणार. आणि राधा श्याम सुंदरला ऑफर करा. हरे कृष्ण. सो नाव इथे प्रभुपाद पर्पणमध्ये लिहितात, मनुष्याने केवळ यज्ञ किंवा श्री विष्णू प्रत्यर्थ कर्म केलं पाहिजे. राईट. आणि ऑफकोर्स वर्णाश्रम धर्माचं त्यांनी कोटेशन दिलेलं आहे. लाईक दॅट. आणि प्रभुपाद पुढे लिहितात, ही वस्तुस्थिती न जाणता अल्पबुद्धी लोक क्षणिक लाभाकरता देवतांची उपासना करतात, म्हणून त्यांचे संसार सागरात पतन होते, त्यांना सिद्धी प्राप्त होत नाही. तथापि जर कोणाला आपल्या भौतिक कामना पूर्ण करायच्या असतील तर त्याने भगवंताकडे याचना करणे अधिक बरे, जरीही शुद्ध भक्ती नसली तरी, कारण अशा रीतीने त्याला इष्टफळाची प्राप्ती होईल. अकाम सर्वकाम मोक्षकाम उदारदी तीव्रेने भक्ती योग्याने यजतम परमम पुरुष. हे भागवतमचं 2nd कॅन्टोचं कोटेशन आहे. हे चालेल, जर भौतिक इच्छा असेल तरी भगवंताकडे या. राईट. पण याला लायसन म्हणून घ्यायचं नाही. मग आयुष्यभर नुसतं भौतिकच मागत राहायचं नाही.
बरेचदा भक्त काय करतात, मग त्याला हे करतात, लायसन समजायचं नाही की अरे प्रभुपाद ने बोला है, भागवत में बोला है, चलो अभी करते हैं. नाही, हमारे लिए शुद्ध भक्ती करनी है हमको. म्हणून इथे या श्लोकाचा आशय असा आहे की भगवंत म्हणतात की जो तत्व तुम्हाला जाणत नाही तो मला प्राप्त करू शकत नाही, भले तो माझी आराधना करत असेल इव्हन इनडायरेक्टली. बरोबर आहे, कारण त्याच्या मनामध्ये भगवंत नाही आहेत ना, त्याच्या मनामध्ये कोण आहे, भौतिक भोग. मुझे हे चाहिए, मुझे वो चाहिए, संसार का. सिमिलरली इव्हन ॲज अ डिवोटी आपण जेव्हा वर्शिप करत असेल तेव्हा आपण आपला स्टँडर्ड हळूहळू वाढवला पाहिजे. आपण त्या भौतिक स्तरावरती राहू नये, अशी अपेक्षा ठेवू नये की मला भगवंताकडे आल्यावरती सगळं भौतिकच पाहिजे. राईट, क्लिअर करावं की आपण चॅन्टिंग कशा करता करतोय आणि का करतोय. ना एवढं सगळं सांगितल्यावरती या श्लोकामध्ये 24 पर्यंत, मग नंतर जेव्हा भगवंत 25वा श्लोक बोलण्या अगोदर कनेक्शन असं आहे, कोणी म्हणेल की तो इसका मतलब भगवान आपने बोला 22वें श्लोक में कि आप भक्तों को बचाते हैं और उनकी रक्षा करते हैं, देवताओं के पूजक की रक्षा नहीं करते आप. ऍक्च्युअली कुठले देवता म्हणत नाही की मी तुझी रक्षा करेल, कारण ते करू शकत नाही. राईट, ते फक्त काय करतात, ते पोस्टमॅन आहेत, डिलिव्हरी एजंट आहेत, जे आलं ते त्यांना देतात, घे बाबा माझ्याकडनं आलेलं आहे, तुला देऊन टाकलं, संपलं. पण तुझं जीवन मरण माझ्या हातामध्ये नाहीये. तुझं जीवन मरण कोण ठरवतं, तुझे कर्म आणि सुप्रीम भगवंत. राईट, आणि कर्म हे भगवंत हँडल करतात, देवता हँडल करू शकत नाही कर्म. म्हणून आपले जे कर्म असतात त्यांना कोणीही चेंज करू शकत नाही, एक्सेप्ट फॉर 2 पर्सनॅलिटीज, एक तर वैष्णव किंवा डायरेक्ट विष्णू. हेच जण आपले हे दोघच व्यक्ती आपले कर्म चेंज करू शकतात. म्हणून विचार करा, तुम्ही देवतांपेक्षा जास्त पॉवरफुल आहात, माहितीये का तुम्हाला. जे वैष्णव आहेत ते देवतांपेक्षा जास्त पॉवरफुल असतात, कारण वैष्णवाने जर विष्णू मंत्र जर त्यांना दिला एखाद्या व्यक्तीला, तर त्याच्या जीवन रेखा चेंज होतात, त्याची ऍस्ट्रॉलॉजिकल चार्ट चेंज होऊन जातं. म्हणून बऱ्याचदा जेव्हा डिवोटी जातात ना ज्योतिषकडे, ज्योतिष सांगतो की आप हरे कृष्ण चॅन्टिंग करते ना, तो मैं आपका चार्ट बता नहीं सकता हूं. किंवा त्याने जर आज सांगितलं असेल असं, काही वेळेनंतर तर वेगळं सांगतो का, कारण आपलं हे कर्म भगवंतांच्या डायरेक्ट सुपरविजन खाली असतं, जर जेन्युइन ऑथेंटिक जर ऍस्ट्रॉलॉजर असेल तर. राईट, सो मग आता कोणी म्हणेल की इसका मतलब कृष्ण पार्शियलिटी करते, तुम्ही पक्ष घेता, स्वानम पक्ष पोषणम, भागवतामध्ये सांगितलेलं आहे की आप मतलब देवता हो, आप भक्तों को बचाते हैं और अभक्तों को बोलते हैं डूब जाओ, डूबते रहो. ऐसा कैसे, तो भगवंत म्हणतात ऐसा नहीं है, मैं किसी के प्रति किसी का पक्ष लेता हूं या किसी का अपक्ष करता हूं, ऐसा कुछ नहीं है, मैं कोई पॉलिटिकल पार्टी नहीं हूं. पक्ष अपक्ष, मैं क्या करता हूं, आपने जो वोट दिया है उसका रिजल्ट देता हूं. है ना, तो अभी आपने किसको वोट दिया है उसका रिजल्ट मैं देता हूं. सो दॅट्स हाऊ इथे भगवंत म्हणतात ऍक्च्युअली वोटिंगच आहे. श्लोक नंबर 25 वाचा, सुरेंद्र चौधरी प्रभू वाचा. यांती देवतान देवान पितृयांती पितृता भूतानि यांती भूतेच्या यांती मध्यादि नोपी माम. जे देवतांची पूजा करतात त्यांना त्या देवतांमध्ये जन्म प्राप्त होतो. जे पितरांची उपासना करतात ते पितरांकडे जातात. जे भूतांची उपासना करतात त्यांना भूत योनीमध्ये जन्म प्राप्त होतो. आणि जे माझी पूजा करतात ते माझी प्राप्त करतात. सिंपल, बेसिकली जे आपण तुम्ही 20 तारखेला गेलं ते सांगितलंय. तुम्ही जर कमळाला वोटिंग केलं तर कमळ येईल, तुम्ही धनुष बांधला गेलं धनुष बाण येईल. आपल्याकडे झाडू नव्हतं इथे, राईट, झाडू दिल्लीला असतं. झाडूला कधी करू नये, झाडू फक्त घरामध्ये वापरावा. तर तुम्ही ज्याला तुम्ही मत द्याल त्या प्रकारे तुमचं डेस्टिनेशन ठरेल. तुम्ही जर भगवंतांना मत द्याल तर तुम्हाला भगवंत धामकडे घेऊन जाईल, त्यांच्या आध्यात्मिक. तुम्ही जर देवतांची आराधना कराल, तुम्ही जर त्यांना वोट कास्ट कराल तर तुम्ही त्यांच्याकडे जाल. ॲज सिम्पल आहे. त्याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन आहे का? एवढं क्लिअर आहे भगवद्गीता, एवढी स्पष्ट आहे, तरी सुद्धा आपल्या भारतामध्ये एवढे तथाकथित अध्यात्मवादी किंवा धार्मिक लोक आहेत ज्यांना काहीच क्लिअर नसतं की क्या करना है, कहा जाना है. तुम्ही जाऊन फक्त रस्त्यावरती विचारा, फक्त विचारा, तू कुठल्या देवाची पूजा करतो, तुला माहिती आहे का देवाची पूजा केल्याने काय होईल. त्याला काय तो म्हणतो सब अच्छा होगा मेरा, अच्छा क्या अच्छा होगा कुछ मालूम नाहीये. आणि कुठला देव श्रेष्ठ ते पण माहित नसतं, साकार आहे की निराकार आहे हे पण माहित नसतं त्यांना. सगळी खिचडी आहे पूर्ण. किती म्हणजे बघा, क्रिस्टल क्लिअर गीतेमध्ये आहे, पण जेव्हा लोक जेव्हा त्याचा प्रॅक्टिकली जेव्हा विचारायला गेलं त्यांना काहीच माहित नसतं कोणाला. का?
कारण कधीही गुरु शिष्य परंपरेमध्ये येऊन त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला नाहीये. ऑल्दो इट एवढं सिम्पल आहे. तर बेसिकली हे इलॅबोरेशन आहे. आय थिंक 4.11 मध्ये आपण स्टडी केलं होतं. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम्. तुम्ही ज्या प्रकारे माझ्याकडे येता त्या प्रकारे मी तुम्हाला रेसिप्रोकेट करतो. तुम्ही देवतांच्या माध्यमाने येता, तुम्ही देवतांकडे जाल. म्हणजे तुम्हाला जर आवडत असेल की देवता म्हणजे सगळे श्रेष्ठ आहेत, है ना. जर तुम्ही माझ्याकडे येता, माझ्याकडे येता, भूतांची उपासना करता, भूत बनता, म्हणजे भूत. राईट. तर प्रभुपाद आश्रम लिहितात, जर कोणाला चंद्र, सूर्य अथवा इतर कोणत्याही ग्रहलोकावर जाण्याची इच्छा असेल तर त्याला वेदोक्त विधी विधानाचे पालन केल्याने इच्छित ग्रहलोकाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्या ग्रहावर जायचं असेल तर सिंपल मार्ग आहे. कशाला त्यांच्या मागे पडता? ते मून मिशन आणि ते वेगवेगळ्या प्रकारे चालवत आहेत. सरळ तुम्ही देवतांची उपासना करा, जाल तुम्ही चंद्रलोकामध्ये, सूर्यलोकामध्ये. राईट. सिंपल वे आहे. ते प्रभुपादांनी पुस्तक लिहिलं होतं ना, सर्वात पहिलं पुस्तक, इझी जर्नी टू अदर प्लॅनेट्स. इतर ग्रहांची सुगम यात्रा. सोपा आहे एकदम. राईट. प्रभुपाद नंतर इथे प्रभुपाद पुढे लिहितात, जसं तुम्ही पुढे जाल विस्तार करत करत प्रभुपाद मध्ये लिहितात, पिशाच्य उपासनेला अभिचार किंवा इंद्रजाल असे म्हणतात. इंद्रजाल किंवा जादूटोणा करणारे अनेक लोक आहेत आणि जादूटोणा करणे म्हणजेच आध्यात्मिकता होय असे त्यांना वाटते. बरोबर ना. तंत्रमंत्र करतात किंवा काही पण करतात, त्यांना वाटतं की दिस इज स्पिरिच्युअलिटी ऍक्च्युली. राईट. त्याचप्रमाणे केवळ भगवंताची उपासना करणारा असं त्यांना वाटते, परंतु वस्तुतः अशी सर्व कार्य पूर्णपणे भौतिक आहेत. त्याचप्रमाणे केवळ भगवंताची उपासना करणारा विशुद्ध भक्त निसंदेह वैकुंठ लोकाची आणि कृष्ण लोकाची प्राप्ती करतो. राईट. सो लाईक दॅट. तुम्ही नंतर वाचू शकता. प्रभुपादांनी एलॅबोरेट केलेलं आहे. आणि पुढे पुढे प्रभुपाद लिहितात तात्पर्याच्या लास्टच्या 3 लाईनीमध्ये, दुर्दैवाने श्रीकृष्ण आणि श्रीविष्णूचे निवास असणाऱ्या अशा दिव्य लोकांचे बऱ्याच लोकांना ज्ञान नाही आणि हे ज्ञान नसल्यामुळे त्यांचे पतन होते. निर्विशेषवाद्यांचे ब्रह्मज्योतीमधून पतन होते. यास्तव कृष्ण भावनामृत आंदोलन उदात्त आणि दिव्य ज्ञानाचा संपूर्ण मानव समाजामध्ये प्रचार करीत आहे, जेणेकरून केवळ हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन केल्याने मनुष्य याच जीवनात पूर्णत्व प्राप्त करू शकतो आणि भगवंतामध्ये जाऊ शकतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे इथे भगवंत पूर्ण करतात कि देखो, देवताओं की पूजा करोगे तो रिजल्ट मिलेगा, मेरी पूजा करोगे तो रिजल्ट मिलेगा. राईट. ह्याबरोबर त्यांनी कॉन्ट्रास्ट केला देवता उपासक आणि आपल्यामध्ये. मग शेवटच्या ह्या सेक्शन मध्ये 3 श्लोक बाकी आहेत. 28 पर्यंत सेक्शन आहे. आपण त्याला पूर्ण करू अजून 15 मिनिटांमध्ये. मग शेवटला हे जे 3 श्लोक आहेत 26, 27 आणि 28, या 3 श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की देखो, मेरी भक्ति कितनी आसान है, क्यों मेरी भक्ति नहीं करते हो? मैं कुछ ज्यादा मांगता हूँ क्या आपसे? कुछ 2 किलो सोना मांगा आपसे? तुम्ही मंदिरात जरा तुम्हाला सांगितलं का मी कि 5 किलो चांदी, 3 किलो सोना, 5 लाख रुपया कुछ लेके आओ? नहीं, मेरी भक्ति बहुत सिंपल है. मेरी भक्ति क्यों नहीं करते हो आप? देखो कितनी सिंपल है. भगवंत म्हणतात श्लोक नंबर 26 वाचा. प्रीती गोविंद माताजी वाचा. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू. पत्रं पुष्पं फलं त्वये मे भक्त्या प्रयच्छन्ति तत अहं भक्तियुपहन्तम् अश्नामि प्रयत आत्मनः. जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान, फूल, फळ अथवा पाणी अर्पण केले तरी मी त्यांचा स्वीकार करतो. भगवंत काय म्हणतात? व्हेरी सिंपल, मेरी भक्ति बहुत आसान है. आप किसी देवता के पास जाएंगे, जर तुम्हाला गणपती नवसाला पाहायचा असेल तुम्ही काय करता? काय देता त्यांना? देवीला काय देता? नाही दिलं कधीच. असं कसं केलं असेल ना अगोदर? मोदक दिले गणपती. फक्त मोदक. 5 रुपयाचा पेढा. हरे कृष्ण. अजून कोणी नाही केलं काय? सगळं प्युरिटी कुठे येतं आपल्या ग्रुपमध्ये. शुद्ध प्रभूची साडी चोळी. काय साडी चोळी? साडी किती रुपये दिली? ती साधीच असते प्रभूजी. बघा एवढं वॉटर डाऊन करतात स्पिरिच्युअलिटी. म्हणजे देवता म्हणजे कमी देताना पण जरा. आणि अपेक्षा किती असते? मला भरपूर साड्या भेटाव्या आयुष्यामध्ये. राईट. साडी जोडी पण घ्यावी लागते ना. राईट.
आणि मोदक पण विकत घ्यावे लागतात ना मार्केटमधनं, बरोबर आहे का नाही प्रतिगोविंद माताजी. आणि ज्याने ज्याने मोठे मोठे त्याला काय म्हणतात लक्ष ठेवलेले उद्देश ठेवलेले असतात की माझ्या घराचं हे एवढं मोठं काम आहे झालं पाहिजे, तर ते एक अमाऊंट घेऊन जातात ते तिरुपती बालाजी, किंवा तिरुपती बालाजी ठीक आहे विष्णू वर्षीमध्ये येईल, पण कर्मकांड इसरावरती ते बरंच देवता देवी याच्याकडे जातात. पण इथे भगवंता म्हणतात मेरी भक्ति बहुत सिंपल है भाई, मुझे क्या देना है आपको जब मंदिर में आओगे तो पत्र. पत्र म्हणजे एक पान घेऊन या. पान म्हणजे इथे स्पेसिफिकली खायचं पान नव्हे, ते पण चालतं भगवंताना, पण पान म्हणजे तुळशीचं पत्र स्पेशली, राईट. तुळशीचं पत्र कोण घेऊन तुम्ही मला सांगा कोण ऑफर करू शकता भगवंताना? कितीही प्रभुपाद ते तात्पर्यामध्ये लिहिणारच आहेत पुढे, कितीही गरीब जरी असेल माणूस, म्हणजे रस्त्यावरती जरी राहत असेल तर काही नसेल, एक तुळशीचं रोपटं तर लावू शकतो आणि एक पान तोडून भगवंताना आणून देऊ शकतो. पत्र पुष्प तो कभी किधर भी मिलता है. अच्छा कोई बोलेगा मेरे पत्र भी नहीं है, पुष्प भी नहीं है, अच्छा फल भी नहीं मेरे पास, बहुत महंगा है फल, आजकल मार्केट बहुत फल महंगा मिळता है. पत्र तोयम म्हणजे काय पाणी. अरे राजा पाणी तर आण, 1 कप पाणी घेऊन ये. कुठनं आण पाणी, चालेल मला, नदीतनं आण, नळातनं आण, विहिरीतनं आण, हापशीमधनं आण, कोणीही भगवंताची भक्ती करू शकतो, राईट. मग आता तुम्ही जेव्हा ह्या श्लोकात फोड कराल पुढे, भगवंत म्हणतात आणि प्रसाद भगवंतांना दिल्याने काय होतं आणि प्रसादाची महती काय ह्या श्लोकात सांगितलेल्या तात्पर्यामध्ये. आणि याच्यात भगवंत म्हणतात तदहम, तदहम म्हणजे काय, मी, राईट. तदअहम ते मी. कसं ते मी स्वीकार काय करतो, 2 गोष्टी आहेत, भक्ती उपरहतम आणि अष्टामी प्रयतात्मना, राईट. अष्टामी म्हणजे स्वीकार करतो. तर 2 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे भगवंत या गोष्टीचा स्वीकार करतात. भक्ती उपरहतम म्हणजे भक्तिभावाने जे ऑफर केलं जातं ते भगवंत स्वीकार करतात. वसंत देशमुख काय झालं तुम्हाला, डोकं दुखतंय का डोकं? प्रसाद दिवस झाला ना, नाही झाला? हा ठीक आहे प्रसाद झालेला दिसतोय. जास्त नाही झाले, 8:15 झालेत आत्ताशी, अजून पाऊण तास आहे आपल्याकडे, म्हणजे बघूया जेवढं लवकर होईल तेवढं, राईट. तर इथे भगवंत म्हणतात 2 गोष्टी, भक्ती उपरहतम म्हणजे जे भक्तिभावाने मला दिलं जातं, दुसरी गोष्ट प्रयत आत्मन म्हणजे शुद्ध भावनेमध्ये. तुम्ही म्हणाल की शुद्ध भावना आणि भक्ती भावना वेगवेगळी आहे का? वेगवेगळी नाहीये, पण तरी भगवंतांनी म्हणजे ज्याच्याकडे भक्ती भावना त्याच्यामध्ये शुद्ध भावना येणारच ना. नंतर सुद्धा भगवंतांनी विशेष स्पेसिफिकली विशेषण लावलेलं आहे की जेव्हा तुम्ही मला भक्तीमध्ये काही ऑफर करायचा प्रयत्न करता ते शुद्ध भावनेने ऑफर करायचा प्रयत्न करा, राईट. म्हणून तुम्हाला दिसेल की जेव्हा आपण ह्या 2 भावनेमध्ये भगवंतांना भोग लावतो, भक्ती भावने आणि शुद्ध भावनेमध्ये, राईट, किंवा शुद्ध चेतनेमध्ये, तेव्हा भगवंत काय करतात, आपल्याला आपल्यावरती कृपादृष्टी करतात, भले तुम्ही काही दिलं असेल. म्हणून तुम्हाला दिसेल महाभारतामध्ये जेव्हा भगवंत शांतिदूत म्हणून गेले होते इंद्रप्रस्थला, तेव्हा ऍक्च्युअली दुर्योधने काय केलं होतं, त्याला वाटलं की अच्छा कृष्ण आ रहे, शांतिदूत म्हणून क्या आ रहे, इनको मैं गुमराह करूंगा, यांना मी भरकवणार. त्यांनी काय केलं, बरेच व्यंजन बनवले, 56 भोग लावले, सगळं मोठं, जसं आहे ना ते तुम्ही जात असाल ना तिथे पार्टीला, ते बफेट लावतात ना, असं पूर्ण डोसा तवा चालू असतो, एक साइडला टिक्की चालू असते, एक साइडला जे काय चालत असेल ते एवढं लांब. आजकाल खरंच असं असतं, आजकाल पार्ट्यांची फॅशन म्हणजे काय झालेली आहे मला समजत नाही की कसं परवडतं लोकांना. एका थाळीची किंमत 1000 रुपये पर प्लेट, 500 रुपये ते 1000 रुपये असते. आम्ही चक्क अशा पार्टी अटेंड केलेल्या आहेत. तर मला वाटतंय किती असेल, 10-15-20 फूट पर्यंत लांब असते ती अशी पूर्ण लाईन, राईट. लोक म्हणतात की यार ये तो पार्टी है, ऊपर का पार्टी क्या है, वो तो फोटो सेशन हो गया, अभी इधर है पार्टी मेन. मग दुर्योधनला काय वाटलं की ऐसे भरकट जाएंगे कृष्ण, याने काय केलं, पूर्ण बनवला होता पीठ, भंडारा लावला होता. आणि तो म्हटलं की कृष्ण आप आइए ना, आपके लिए इतना सारा मैंने भोग लगाया, मतलब व्यंजन है पूरा. भोग नाही म्हटलं तो, कारण तो खाना म्हणायचा, खाना आपके लिए खाना रखा है, खाना. त्याला भोग म्हणजे आयडिया माहित नव्हती, प्रसाद लावायचा असतो भगवंतांना. तो म्हटला खाना रखा है मैंने आपके लिए, आ जाओ. तर कृष्ण म्हटले नाही मैं नहीं आऊंगा आपके इधर. मग तुम्हाला दिसेल त्या महाभारतामध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, भगवंत म्हटले की किसी के भी घर में जाते हैं तो 2 कंडीशन में जाते हैं. समझो अगर आपने बुलाया, मतलब आपको, मतलब कहीं पे अगर भोजन है, एक तर तुम्ही मला बोलवलं तर मी जाईल, बरोबर आहे, राईट. पण आता नुसतं बोलवलं म्हणून जाईल का मी? काय तुम्ही बघता की याच्यामध्ये प्रेम आहे का, मला प्रेमाने बोलवलेलं आहे का? मग भगवंत इथे म्हणतात
तूने तो मुझे प्रेम से बुलाया नाहीये, फर्स्ट थिंग, यु नो. और दुसरी म्हणजे प्रेमामध्ये सुद्धा ते म्हणतात की तू माझ्या भक्तांचा द्वेष करतोस, बरोबर आहे का नाही. दुर्योधन हा द्वेष करायचा सगळ्या पांडवांचा. मग जो भक्तांचा द्वेष करतो त्याच्यामध्ये काय प्रेम असेल. जरी आर्टिफिशियल जरी तू बोलवलंस की मैं बुलाव ना आपको, आ जाओ ना, राईट. दोघांना म्हणतात की तुझ्या आणि माझ्यामध्ये प्रेमाचा संबंध बिलकुल नाहीये, कारण तू माझ्या भक्तांचा द्वेष करतोस. ही सर्वात पहिली मोठी गोष्ट. दुसरी गोष्ट, मला भूकच नाहीये त्यामुळे मी येणारच नाही. आपण कुणाकडे म्हणजे आपल्याला जर कधी कोणी प्रसाद दिला म्हणजे तर आपण 2 गोष्टीमध्ये स्वीकार करतो त्याला, है ना. कधी कधी असं होतं, लोक प्रसाद देतात आणि आम्ही घेऊन वाटून टाकतो. तुमचा प्रसाद असं मी केलं नाही, ठेवलाय मी, थोडं खात असतो कधी कधी लोक फॉर्मॅलिटी करतात, राईट. मग कृष्ण म्हणतात की मुझे भूख नहीं लगा है तो मैं आऊंगा नहीं तुम्हारे घर में, और दूसरी बात आपके और मेरे बीच में कोई प्रेम संबंध है नहीं, तो मैं क्यों आऊं आपके पास, मैं आऊंगा नहीं. आणि मग ते जाते, त्याकडे जात नाही कृष्ण दुर्योधनकडे. मग भगवंताकडे जातात, विदुरकडे जातात. आणि विदुरकडे जातात तेव्हा विदुरजी तेव्हा घरामध्ये नसतात, विदुराणी असते. आणि विदुराणी भगवंतांना बघून एक्स्ट्रेसी मध्ये येते, अरे भगवंत आ गए घर में, भगवंत आ गए, भगवंत आले, है ना. आता समजा तुमच्याकडे जर राधा गोपनाथ आले अशा अचानक रात्री 9 वाजता भगवंतांनी आवाज दिला आणि भगवंत तुम्हाला चक्करवून पडायला खाली विदुराणीला काय समजेना, काय करू आता भगवंत घरामध्ये आलेत. आणि विदुरजी जरी राजवाड्यामध्ये म्हणजे राजघराण्यातले होते पण सिंपल राहायचे ते, आणि त्यांच्या त्यावेळेस घरामध्ये काहीच नव्हतं, सिंपल केळी होती, है ना. मग विदुराणी एक्स्ट्रेसी मध्ये होते, तिला कळलं नाही. भगवंत म्हटलं की कुछ प्रसाद है क्या. हिने काय केलं, घरामधला जो आता समजा जनरली काय असेल चांगला तर आपण देऊ शकतो, की भाजी असेल, भाकरी असेल किंवा स्वीट असेल, काय ज्यूस असेल. घरामध्ये काहीच नव्हतं, घरामध्ये केळी होती. मग हिने काय करायचं, केळी जेव्हा सोलत होती भगवंतांना भोगलं तर आपण व्यवस्थित सगळं साफसफाई करून देतो, तर ही केळी द्यायच्याऐवजी केळीची साला द्यायची कारण हिला कळे ना, म्हणजे एवढा भावामध्ये आली ती केळीची साला द्यायची आणि केळ्याच्या तर फेकून द्यायची साईडला, आणि भगवंत ते केळ्याच्या साला खात राहिले. एवढं म्हणजे भगवंताचं प्रेम आहे भक्तांवरती, की भक्तांनी जर प्रेमाने पत्रम पुष्पम फलम तोयम, अरे फळाची साल जरी दिली ती खातात भगवंत, राईट. आणि चक्क भगवंताने सगळं खाल्लं, आशीर्वाद दिला आणि भगवंत निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळाने मग जेव्हा विदुरजी आले घरामध्ये ते म्हटले, अरे ते म्हटले कृष्ण आए थे. विदुरजी म्हटले उनको कुछ दिया की नाही खाने के लिए, प्रसाद क्या दिया. ते म्हटले दिया ना, घर में केला था यहाँ पे. ते बघितलं तर खाली तिकडे बघतायत फक्त केळी पडलेत, भगवंत सगळे साले खाऊन गेले जेव्हा विदुरजी आणि विदुराणीने जेव्हा ते बघितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अश्रू निघायला लागले, यु नो. हे विचार करून की भगवंत किती प्रेमळ आहेत, की भगवंत आपल्याकडनं केळीची साला पण स्वीकार करतात जर प्रेम भावनेने दिलं असेल तर. आणि त्याच्यामध्ये जर प्रेम भाव नसेल तर भगवंत दुर्योधन 56 भोग पण स्वीकार करत नाही हो. म्हणून हा जो शब्द इथे आलेला आहे भक्ती उपरतम. भक्ती उपरतम म्हणजे भक्तिभावाने, जे भक्तिभावाने आपण ऑफर केलेलं नाहीये त्याचा भगवंत कधी स्वीकार करत नाही, यु नो. म्हणून तुम्ही जेव्हा घरामध्ये ऑफरिंग करता, भगवंतांना भोग लावता, याच्यामधला क्रिटिकल एलिमेंट हे नाहीये की तुम्ही काय बनवले, कसं बनवले, कसं म्हणजे चांगलं बनवायला पाहिजे साफ स्वच्छ करून, पण त्याच्यामध्ये फॅन्सी आयटम आहे की नाही, किंवा एकदम महागातल्या महागात तुम्ही बेस्ट क्वालिटी आणलेली आहे का नाही मार्केटमध्ये, तुम्ही ते जे आणणार ते तुम्हाला जे परवडतं तेच आणणार, राईट. पण तुम्हाला काय परवडेल, भक्तिभाव परवडेल, राईट. सगळ्यात परवडू शकतो. भक्तिभाव लावायला पैसा लागत नाही, त्याला मेहनत लागते. आणि ती मेहनत म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आपली जेवढी चांगली साधना असते तेवढं चांगलं आपण भगवंतांना ऑफरिंग करू शकतो. जेवढी साधना कमकुवत तेवढं ऑफरिंग चांगलं होत नाही, राईट. म्हणून इथे ते तुम्ही भजन ऐकलं असेल बरेचदा, दुर्योधन का भोग न खायो, विदुर घर रुखी साख खायो, ऐसे प्रेम पुजारी राधे श्याम श्याम श्याम, राईट. म्हणजे हे भगवंत असे आहेत जे 56 भोग घेत नाहीत, पण एखाद्या भक्ताने जर तुम्हाला भले उष्ट का असे ना, तुम्ही म्हणून बघाल शबरीच्या उदाहरणामध्ये, राईट. शबरी काय करत होती, उष्टी परत देत होती भगवंतांना, पण किती प्रेम आहे बघा भगवंतांचं. भगवंत बघत नाही की अशुद्ध झालं, किंवा आता विचार करा तेच भगवंत त्यांना नैवेद्य लावून किती वेळा आपण आगमन करतो, किती वेळा स्वच्छ करतो आणि मग भगवंतांना ऑफर करतो. पण टेस्टिंग काय आहे बघा शबरीचं टेस्टिंग काय आहे, स्वतःच चाखत होती, हे गोड आहे हे आंबट आहे. कारण जास्त आंबट जरी दात आंबतात, मला माहितीये का,
जास्त आंबट खाल्ल्याने दात आंबतात. म्हणजे किती काळजी असते भक्ताला, अरे भगवंताला दात नको आंबायला, भगवंतांना आंबट नको लागायला, भगवंतांना त्रास नको व्हायला, भगवंतांना सगळं एकदम व्यवस्थित पाहिजे, राईट. त्याच्याकरता भगवंत म्हणजे स्वतःवरती किती पण रिस्क घ्यायला रेडी आहे. जसं तुम्ही ते याच्यामध्ये बघितलं असेल ते गोपींचं उदाहरण, जेव्हा नारद मुनी येतात ना विचारत कि अरे कृष्ण का सर दर्द हो रहा है, कृष्ण का सर दुख रहा है, इसका रेमेडी क्या है. कृष्ण ने कहा है कि भक्तों के चरणों की धूली लेके आओ, वो धूली लगाने से तुरंत मेरा सरदर्द चला जाएगा. भगवंत सगळीकडे फिरतात, नारद मुनी कोणच देत नाही त्यांना धुळी. योग्यांकडे जातात, ब्रह्मर्षींकडे जातात, इवन नॉर्मल डिवोटींकडे जातात आपल्यासारख्या, कोणीच देत नाही. कारण आपण म्हणतो अरे मेरे चरण की धुली भगवान के सर के ऊपर, आप लगेगा मुझे, मैं नरक म्हणजे आपल्याला वाटतं की म्हणजे भक्तीच्या लेवल आहेत ते, असं नाही की आपण डिवोटी नाही आहेत. पण जेव्हा गोपींकडे जातात तेव्हा गोपिका म्हणतात अरे ले लो ना, बाल्टी भर के ले लो. अगर हमारे एक चरणों की धूली से कृष्ण का अगर 1 मिनट के लिए भी सरदर्द दूर हो जाता है तो हमारा जीवन सार्थक हो गया. उसके लिए हमें नरक में जाना तो भी पड़ेगा, चलेगा, कोई प्रॉब्लेम नाही आहे. म्हणून दॅट्स हाऊ हे प्रिन्सिपल जिथे आहे दिलेलं आहे ना फलम, किंवा आपण एखादा जेव्हा भगवंतांना भोग लावतो त्याच्यामध्ये प्रेमाचा एलिमेंट असणे फार महत्वाचं आहे. प्रेमाचा एलिमेंट असेल तर सगळ्या अशुद्धी साफ करून जातात. लक्षात ठेवा, आपल्या चॅन्टिंग मध्ये सुद्धा आपलं मोटिवेशन जर क्लिअर असेल ना तर भगवंत आपल्याला सगळ्या ज्या त्रुटी असतात आपल्या चॅन्टिंग मध्ये किंवा आपल्या साधनेमध्ये सगळ्यांना दूर करून आपल्याला पास करून टाकतील. म्हणजे त्रुटी शुद्ध करण्याचं सर्वात मोठं साधन काय आहे, आपलं मोटिवेशन काय आहे, आपली वृत्ती काय आहे, किंवा आपली मानसिकता काय आहे. आपली मानसिकता क्लिअर असेल तर सगळ्या त्रुटी दूर होतात. मग त्या ऑफरिंग मधल्या असतील किंवा मग त्या आपल्या चॅन्टिंग मधल्या असतील किंवा आपल्या दैनंदिन कार्यामधल्या कुठल्याही आध्यात्मिक क्रियांमध्ये आपली मानसिकता ही फार महत्वाची आहे. आपल्या जर मनामध्ये शुद्ध भाव असेल की मला भगवंतांकरता करायचं आहे, मला भक्तांची सेवा करायची आहे, बाकी सगळ्या गोष्टी डिटेल आहेत. जर शबरीचं जर उष्टपोर घेऊन ते भगवंत अतिप्रसन्न होऊ शकतात, राईट. ह्याच्यापेक्षा आणखीन म्हणजे एक्स्ट्रीम उदाहरण तुम्हाला कुठे भेटणार नाही, राईट. सो दिस इज हाऊ इथे सांगितलेलं आहे की भक्तिभाव असायला पाहिजे, राईट. म्हणून न केवळ फल लेकिन फल का छिलका भी. आणि ऍक्च्युली चैतन्य चंद्र तुम्ही लेक्चर ऐकत होते, चैतन्य चंद्र म्हणत होते की ऍक्च्युली मैंने ट्राय किया, तुम्ही पण ट्राय करा कधी, तुम्ही ट्राय केला असेल कधी नसेल. ते म्हटले की मैं केले का छिलका खा के देखता हूँ कैसा लगता है, टेस्टिंग करने के लिए कि एक्चुअली कृष्ण ने जो खाया तो कितना मीठा लगा कृष्ण को. कृष्ण बोलते वाह कितना मीठा है, राईट. तू कधी केळ्याचं सार खाल्लंय का. आणि प्रभूजीने ऍक्च्युअली ट्राय केलं, किती कडू असतं माहिती केळ्याचं साल, खाऊ शकत ना तुम्ही. मग कृष्णाने त्याच्यामध्ये जर जेव्हा केळीची साल खाल्ली तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना कडू पण भेटलं नाही, काय भेटलं त्यांना, मधुरता भेटली. कसली मधुरता होती ती, भक्तिभावाची मधुरता होती, समर्पणची मधुरता होती. असं नाही की शबरीने म्हणजे विचार करा तिने किती दिवस वाट बघितली होती भगवंतांची, पूर्ण आयुष्य. कधी कधी भक्त असे असतात की अभी मैं कल केला छिलका ऑफर करता हूँ, देखता हूँ कृष्ण खाते कि नहीं खाते. नहीं खाएंगे आपके हाथ का. क्यों नहीं खाएंगे, क्योंकि उसमें समर्पण भी चाहिए ना. शबरीने किती समर्पण दिलं होतं विचार करा, पूर्ण आयुष्य समर्पणाचं आहे, राईट. भगवंतानं विकत घेतलं. भगवंत काय झाले तर सुदामाचे पोहे खाल्ले होते ना भगवंतांनी. काय पोहे होते सुदामाचे पोहे, आणि ते पण काय काय आचार्य काय सांगतात, सुदामाने जिथे आपल्या पोटलीमध्ये भरले होते ना, आपल्या याला पोटलीला बांधले होते किंवा कुठे भरले होते, ते आचार्य म्हणतात की आपल्या बॉडी का पसीना भी उसमें मिक्स हो गया होगा ना. घाम पण त्यात मिक्स, म्हणजे एवढे चालले सुदामा, एवढे थोडे घोड्यावरती बसून चालत होते, पण भगवंताने त्याचा स्वीकार केला का, कारण त्याच्यामध्ये भक्तिभाव आहे, राईट. अशी उदाहरणं आहेत. आता तुम्ही जर शास्त्रामध्ये बघितलं तर तुम्हाला पत्रम म्हणजे बेसिकली तुळशी पत्र, राईट. ते तुम्हाला द्वारकेमध्ये हा लीला झालेली आहे. कुठली लीला, तुलाभारची लीला माहिती असेल. जेव्हा कृष्ण तुलाभार मध्ये हारले होते तेव्हा कृष्णाला म्हणजे राण्या हारल्या होत्या, जेव्हा त्यांना कृष्णाने विकत घ्यायचं म्हणजे परत घ्यायचं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं की ठीक आहे आमच्याकडे जे काही दागिने ते आम्ही लागतो, एक साईडला वजनावरती आणि एक साईडला कृष्ण. पण काय व्हायचं, कृष्ण यायचे ना त्यांच्या याच्यामध्ये. नारदमुनी म्हटले की एक काम करा, तुळशीचं एक पत्र टाका तुम्ही, बघा तुमच्याकडे कृष्ण आहे ना, तुम्ही जिंकाल त्यांना. आणि तुळशीच्या पत्राने त्यांनी कृष्णाने जिंकून घेतलं होतं. ही लीला तुम्ही ऐकलेली आहे. दिस पत्र आहे ना. पुष्पम तुम्ही माहिती तुम्हाला उदाहरण, गजेंद्रने काय केलं होतं, पुष्प ऑफर केलं होतं, राईट. आपल्या इतिहासामध्ये सर्वात फेमस उदाहरण आहे गजेंद्रचं. त्यानंतर तुम्हाला ती गोष्ट पण मी बरंच सांगितली होती ती है ना, गोविंदाय स्वाहा, माहिती का तुम्हाला, ऐकली का तुम्ही, नाही ऐकली ती गोष्ट, पुराणामधली गोष्ट आहे. भक्तिपुरुषोत्तम महाराज सांगतात
एक चोर होता. तर चोर काय करायचा, तो एकदा असा चालला होता फुलं घेऊन, कोणाकडनं घेऊन चालला होता, आपल्या गर्लफ्रेंड कडे घेऊन चालला होता. गुलाबाची फुलं पळत पळत चालला होता, पळत पळत चालला होता. आणि काय झालं, ती फुलं त्याच्याकडनं हातातनं निसकडून पडली. तो काय म्हटला, अरे ठीक आहे, गिर गया तो गिर गया, चलो गोविंदा आहे स्वाहा. ते गोविंद केली. जसं जुन्या काळी जेव्हा गावामध्ये ते सुपावरती पकडायचे ना, तुम्ही कधी केलं असेल मला माहित नाही, ते काही दाणे जेव्हा पडायचे ना, म्हणजे पकडताना काही दाणे असे पडतात विस्कडून खाली, तो लोक म्हणत गोविंदा आहे स्वाहा, गोविंदा आहे स्वाहा. ऐसा तो ऑफरिंग नाही करेंगे, चलो कुछ गिर गया ना, चलो हे गोविंद केली. एवढं म्हणून पण लोकांना पुण्य प्राप्त होतं ऍक्च्युली. म्हणजे हा जेव्हा चोर असतो तेव्हा जेव्हा याला अंतकाळ येतो, जेव्हा याला यमराजकडे बोलवलं जातं, यमराज म्हणतात की देखो तुम्हारे जीवन में एक थोड़ा पुण्य है, तुम क्या करोगे, तुम तो चोर हो, तुमने चोरी किया है, तुमको नरक मिलेगा, लेकिन पहले पुण्य का भोगना चाहोगे कि पाप का. हम म्हणतो थोड़ा दिमाग लगाना चाहिए, हम तो पहले पुण्य का भोगना चाहूंगा. तो तुमको 5 मिनट के लिए स्वर्ग में एंट्री है, क्योंकि आपने एक फूल जब गिरा था आपने बोला गोविंदा है स्वाहा, भगवान को ऑफर अर्पित किया, इनडायरेक्टली अर्पित किया. हा जेव्हा स्वर्गामध्ये पोहोचतो त्याला माहिती असतं काय करायचं, राईट. कृष्ण आत्माना त्याला इंटेलिजन्स देतात. विचार करा, ददामी बुद्धियुगम तुम येन माम उपेन तिथे. हा जेव्हा स्वर्गद्वारावरती पोहोचतो तेव्हा तो एंट्री करताच काय करतो, जे पहारेगिरी असतात त्यांच्या हातात तलवारी घेऊन मोठं गार्डन असतं फुलांचं, सगळी फुलं तोडतो, म्हणतो गोविंदा आहे स्वाहा, गोविंदा आहे स्वाहा, गोविंदा आहे स्वाहा. सगळी फुलं तोडत तोडत म्हणजे बेसिकली चॅन्टिंग करतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि चॅन्टिंग करता करता ऑफरिंग पण करतो, राईट. म्हणून नुसतं चॅन्टिंग करू नका, भगवंतांना ऑफर पण करा प्रसाद, राईट. मग जेव्हा एवढी फुलं ऑफर करतो, ह्याचं पुण्य एवढं वाढतं की त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. नरकात जायचा प्रश्न येत नाही. सी दिस इज कॉल्ड इंटेलिजन्स, आणि इंटेलिजन्स भगवंत देतात. सो दिस इज पुष्पम, पत्रम पुष्पम फलम. तो यम तुम्हाला माहिती आहे. पाणी कोणी ऑफर केलं होतं चैतन्य चरित्रामध्ये, दुखी महाराजांनी सांगितलं होतं ना त्या लेक्चरमध्ये मायापूरला. श्रीवास ठाकूर यांची घरामध्ये मोलकरणी असते दुखी, ती गंगेतनं पाणी घेऊन यायची आणि महाप्रभूंचा अभिषेक करता यायची. महाप्रभू म्हटले आज से इसका नाम सुखी, क्योंकि ये जो सेवा कर रही है इससे लोग सुखी होते, दुखी नहीं होते. ते पाणी स्वतःच्या आंघोळी करता वापरलं असतं तुम्ही दुखीत राहिला असतात, पण त्यांनी ते पाणी कोणाकरता वापरलं, महाप्रभूंचा अभिषेक करता, आणि स्पेशली कोणाच्या अंडर, भक्तांच्या मार्गदर्शनाखाली सेवा करत होती, राईट, श्रीवास ठाकूर. अशा प्रकारे हे सुंदर वर्णन याच्यामध्ये आहे श्लोकामध्ये, की आपण जेव्हा भगवंतांना भक्ती आणि शुद्ध भावाने, राईट, भक्ती उपरतम आणि अष्टामी प्रयत्नात्मानं शुद्ध भावाने जेव्हा देतो तेव्हा भगवान त्या गोष्टींचा स्वीकार करतात, राईट. तर आपकोच प्रभुपाद जेव्हा तात्पर्यामध्ये लिहितात, सुंदर गोष्टी लिहितात. आपल्याकडे अजून आहेत 10-15 मिनिटं, पावण्यामध्ये आपण पूर्ण करू, चालेल ना? अजून 15 मिनिटं. हा एनर्जी आहे यात्रेमधली, पूर्ण एनर्जी आहे. दिवाळी काय काय केलं आता, दिवाळी गेली, कार्तिक यात्रा गेली, इलेक्शन पण झालं मध्ये. ओके, तर प्रभुपाद इथे लिहितात तात्पर्यामध्ये एकदम बिगिनिंगला, ठीक आहे, कोणीतरी वाचावं, थोडा मला आराम भेटेल. कोण वाचेल आपण बघूया, कोण वाचेल आता आपण बघूया, पकडूया आपण कोणाला तरी आता. हा, मंजुळाली माताजी वाचणार, शुभांगी गोरे माताजी तुम्ही हात वर केलाय, हा वाचा. हरे कृष्ण. सर्वांना दंडवत प्रणाम. वाचा. तात्पर्य: बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुख तसेच नित्य आणि आनंदमयी धाम प्राप्त करता यावे यासाठी कृष्ण भावना भावी होऊन दिव्य प्रेममयी भगवत सेवा करीत राहणे आवश्यक आहे. भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे. याचे आचरण अगदी निर्धन मनुष्यही पूर्व पात्रतेविना करू शकतो. यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे, आणि ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे. मनुष्य कोण आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही. हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान, फळ अथवा थोडेसे पाणीही अर्पण करू शकतो, आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात. म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही, कारण कृष्ण भावना सुलभ आणि सर्वत्र आचरण्यायोग्य आहे. इतकी सहज सुलभ पद्धती उपलब्ध असूनही कृष्ण भावना भावित न होण्याची आणि सच्चिदानंद जीवन प्राप्त करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल? श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त
इतर कशाचीही अपेक्षा नसते. ओके, श्रीकृष्ण. हरे कृष्ण. वाचू ना पुढे? नाही बस थँक्यू. मग भगवंत काय म्हणतात इथे, प्रभुपाद काय म्हणतात, श्रीकृष्णांना काय पाहिजे, प्रेम पाहिजे. राईट. म्हणून त्यांना भावग्राही जनार्दन म्हटलं जातं. राईट. जसं तुम्ही वाचलं तिथे भगवंत प्रभुपाद म्हणतात की सर्वात गरीब मनुष्य सुद्धा भगवंताची सेवा करू शकतो. म्हणून भगवंतांची कृष्ण भक्ती जी आहे ती युनिव्हर्सल आहे. हो, देवतांची भक्ती तुम्ही अशा नाही करू शकत, कठीण आहे. देवता नाराज होतात. आता इंद्र पूजेमध्ये इंद्रांची पूजा नाही केली तर किती नाराज झाले ते माहिती ना तुम्हाला. आणि देवता खूपच झाले ना तर बघून घ्या काय होईल तुमचं. म्हणून देवतांकडे जायचं नाही, बिलकुल जायचं नाही. कारण देवता काय आहेत, आपल्यासारखेच आहेत. इन द सेन्स की दे आर इन सुपिरियर पोझिशन, बट देर आर ऑल्सो कंडिशन्स. ते पण बद्ध जीव आहे त्या जगामध्ये. राईट. मग त्यांच्याकडे पण एनव्ही असते. तुम्ही जर 9वा स्कंद वाचला भागवत तर तुम्हाला चक्कर येईल. कधी वाचून बघायचा प्रयत्न करा. किती देवलोकामध्ये झालेले स्कॅन्डल सगळे. याने त्याची बायको पळवली, त्याने त्याची मुलगा पळवला आणि हे केलं ते केलं सगळं. तुम्ही म्हणाल की देवता आहे का हे लोक? देवता आहे, वर्शिपेबल आहे, आपल्याकडे पूजनीय आहेत. परंतु काय करणार, भौतिक जगामध्ये आहेत ते आणि आपल्यासारखे सकाम कर्म आहेत, कर्मामध्ये आहेत ते. म्हणून आपण शुद्ध आचार्यांच्या वाणीद्वारे आपल्या चेतनेला शुद्ध करायचा प्रयत्न करायचा की आपण जे भगवंताला अर्पण करतो त्याच्या मागे काही हेतू नसला पाहिजे. शुद्ध भक्ती प्राप्त करण्याऐवजी अजून काही हेतू नसला पाहिजे. राईट. म्हणून ते प्रभुपादांनी लिहिलं आहे की त्यांना प्रेमाची अपेक्षा आहे, अजून इतर कुठल्याही गोष्टी अपेक्षा नाही. राईट. आणि प्रभुपाद सुंदर लिहितात, श्रीकृष्ण एखाद्या फुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात, ते अभक्ताकडून कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करत नाही. राईट. जसं आपण दुर्योधनचं उदाहरण बघितलं. राईट. श्रीकृष्णाची प्राप्ती करण्याकरता भक्ती हे केवळ एकच साधन आहे आणि ते असल्याच्या दर्शनासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा 2 वेळा उल्लेख करण्यात आलेला. राईट. तुम्हाला दिसेल याच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड लाईन मध्ये 2दा भक्ती. इतर कोणत्याही साधनाने, उदाहरणार्थ ब्राह्मण, विद्वान, पंडित, गर्भश्रीमंत किंवा महान तत्वज्ञानी असल्याने आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही. भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करण्यास तयार होत नाही. भक्ती ही कधीच हेतुप्रीती नसते. भक्ती शाश्वत आणि परम सत्याच्या सेवेप्रती प्रत्यक्ष कर्म आहे. राईट. तर अशा प्रकारे हे उदाहरण तुम्ही बऱ्याचदा बघितले असेल. श्रीरंगम मध्ये जे प्रसंग घडलेला आहे याचा, त्याचे ब्राह्मण वाचत असतो ना भगवद्गीता उलटी पकडून, तो तुम्ही ऐकला बऱ्याचदा. तिथे पण भगवंत काय करतात, फक्त भक्तिभावाचा विचार करतात. बाकी याने विचार करत की याला श्लोक वाचता येत नाही किंवा याला काही समजत नाही. भगवंत बघतात की याची इच्छा काय आहे, हा माझी सेवा करू इच्छितो आणि आपल्या गुरुच्या आज्ञेचं पालन करू इच्छितो. राईट. फक्त त्यांना तेच हवं असतं. अशा प्रकारे सुंदर याचं तात्पर्य याच्यात हे गेलेलं आहे. मोठं तात्पर्य आहे पण आपण 1-2 लाईन पुढे घेऊया. आणि मधल्या पॅरेग्राफमध्ये प्रभुपाद लिहितात, हा श्लोक हे पण प्रूव्ह करतो की भगवंतांना फक्त व्हेजिटेरियन ऑफर केलं पाहिजे. म्हणजे प्रसादमचा सायंटिफिक बेसिस या श्लोकामध्ये दिलेला आहे की व्हेजिटेबल ही ऑफर कर सकते भगवान को. मग प्रभुपाद लिहितात मध्य सेकंड पॅरेग्राफ मध्ये, तुम्हाला दिसेल मध्यभागी तुम्ही गेलात तर, जो श्रीकृष्णावरती प्रेम करतो तो त्यांना जे हवे असेल तेच अर्पण करतो आणि भगवंतांना नको असलेले किंवा भगवंतांनी न विचारलेले कोणती गोष्ट त्यांना अर्पण करण्यास टाळतो. यास्तव मांस, मासे आणि अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नयेत. राईट. जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करायची इच्छा असेल तर त्यांना सांगितलं, तर भगवंतांची याची इच्छा असते त्यांनी आपल्याला सांगितलं असतं. राईट. याउलट ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पान, फळ, मूळ आणि पाणी अर्पण करावे. म्हणून प्रभुपादांचं बऱ्याचदा लेख्यामध्ये प्रभू म्हणतात, कृष्णाने काय पत्रम पुष्पम फलम तोयम, अंडम मासम मच्छीने काय कृष्णाने काय पत्रम पुष्पम फलम तोयम. तुम्हाला जर कोणी काउंटर करत असेल तुम्हाला हा श्लोक सांगायचा कि गीता में साफ साफ लिखा है कि मच्छी ऑफर नहीं कर सकते, अंडा ऑफर नहीं कर सकते, मांस ऑफर नहीं कर सकते. कृष्ण को केवळ व्हेजिटेबल ही चलता है. राईट. आणि म्हणून प्रभुपाद पुढे लिहितात, म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस, मासे, अंडी याचा स्वीकार करणार नाहीत. भाजीपाला, धान्य, फळे, दूध आणि इत्यादी मनुष्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत आणि ते स्वतः भगवंत श्रीकृष्णाने याचे विधान केले आहे. राईट. या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णाला अर्पण करता येत नाही कारण ते त्याचा स्वीकार करत नाही. म्हणून आपण त्यांना असे पदार्थ स्वीकार करू नये. जसं मी तुमच्या जर घरी आलो समजा फॉर एक्झाम्पल, तर तुम्ही मला काय ऑफर कराल, त्याच्यावर तुम्हाला समजेल की भगवद्गीता किती समजलेली आहे. बटाट्याची भाजी. मी बरोबर किंवा चूक बोलणार नाही, तुम्ही उत्तर द्यायचे. तुम्हाला जे आवडेल ते. हा. आता ऑफकोर्स मला बटाट्याची भाजी आवडते, सो दॅट इज
सी ह्याला म्हणतात प्रीतिलक्षणम. सी आपल्याला म्हणजे आपल्याला आपली एक्सपर्टी दाखवायची नाहीये. मी तुम्हाला प्रिन्सिपल सांगतोय, तुमच्या घरी जे कधी गेस्ट येतील ना, खास करून ब्रह्मचारी, जर तुम्हाला त्यांना संतुष्ट करायचं असेल, म्हणजे नॉट जस्ट ब्रह्मचारी बट एनी डिव्होटी, जर तुम्हाला त्यांना संतुष्ट करायचं असेल, नॉट इन द सेन्स की संतुष्ट होण्याकरता येत नाही, म्हणजे असं नाही की आपल्याला खाल्ल्याने संतुष्ट होतात माणसं, पण प्रिन्सिपल काय की तुम्हाला काय आवडतं. नाही तर आम्ही बऱ्याचदा जातो प्रोग्रामला आणि बराचदा माझा अनुभव आहे, ते लोक बनवतात, चांगले डिव्होटी आहेत सगळे, कोणी ऐकत असेल ते लोक देतात, त्यांना जे आवडेल ते देतात, आम्ही घेतो, प्रेमाने घेतो, राईट. बट स्टील याच्यापेक्षा बेटर काय, ते तुम्ही विचारलं की तुम्हाला काय हवंय, आणि तुम्ही जर ते ऑफकोर्स नॉट जस्ट डिमांड, असं कोणी समजू नये की डिमांड करतात ते लोक, ते म्हणतात की हमको क्या पसंद है आप पूछो और हम बनाएंगे. सो दॅट इज युअर भाव. पण दिस इज द प्रिन्सिपल की जे ज्याला आवडतं ते त्याला ऑफर करावं, राईट. आणि भगवंतांना काय आवडतं, भगवंतांना व्हेजिटेबल आवडतात, राईट. त्यांनी कुठे सांगितलं नाही की मांसाहारी मला द्या म्हणून. जो कोणी कधी जर तुम्हाला आर्ग्युमेंट करत असेल, तुम्हाला त्याला ह्या श्लोकांना सांगायचं कि कृष्ण कैसे कहते हैं कि वेजिटेरियन ही हमें रहना चाहिए और वेजिटेरियन के आगे प्रसादम कैसे बनाना चाहिए, राइट, लाइक दॅट. तर ऑफकोर्स देन खाली इथे नेक्स्ट पॅराग्राफ मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कसा प्रसाद आपण ऑफर करावा. इतकं सुंदर तात्पर्य आहे, इतकं सुंदर श्लोक आहे ऍक्च्युली, याच्यावरती 9 पण वाचू शकतात, मी वाजवणार नाही. भगवंत म्हणतात इथे 3rd पॅराग्राफ मध्ये, केवळ यज्ञाचे अवशेषच पवित्र असतात आणि ते जीवनामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत, त्यांना संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल त्यांच्याकरता हेच 7 यज्ञ असते, राईट. पुढे भगवंत सांगतात, आपण ह्या श्लोकावरती एंड करू, ठीक आहे, काळजी नका करू, 26 वरती, बाकी 2 आपण नंतर घेऊ. भगवंत पुढे सांगतात की जे आपले अन्न अर्पण करीत नाहीत ते केवळ पापच भक्षण करतात. तुम्ही वाचलेलं आहे 3ऱ्या अध्यायामध्ये 13वा श्लोक, ये पचंती तू आत्मकारणात, राईट. प्रत्येक घासा मायाजलाच्या गर्तेत अधिक खोलवर ढकलून घेऊन जाऊ शकतो आपल्याला, जो प्रसाद नाही येतो. मनुष्याने स्वादिष्ट, रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून श्रीकृष्णाच्या चित्राला, सी अजूनही बेसिस है. कधी लोग म्हणतात हमारे घर में तो डीटी नहीं है, हमारे घर में फोटो है, तो यहाँ पे प्रभुपाद कहते हैं फोटो का ऑफर करो. फोटो और कृष्णा एज गुड एज सेम आहेत, भगवंत काय आहेत, ऑमनीपोटेंट आहेत. चित्राला किंवा विग्रहाला नमस्कार करून ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे, राईट. आणि प्रभुपाद लिहितात, सी म्हणजे विचार करा प्रभुपाद किती मर्सीफुल आहेत. ऑफकोर्स ते स्टँडर्ड प्रेयर्स आहेत, विधी आहेत भगवंतांना ऑफर करायच्या, पण सिंपल काय आहे, एक सिंपल भाव काय असतो, भगवंत तुम्ही घ्या आहे. सी भाव फार महत्वाचा आहे. म्हणून तुम्ही कधी कधी नुसते प्रेयर जरी पाठ केला ना, नमो ब्राह्मण देवाय गुरु ब्राह्मण असं करून घंटी वाज, अरे लवकर घ्या भूक लागले, तर ते कसं होऊन जाते, कर्मकांडी होऊन जाते, रिच्युअल. म्हणून लहान मुलासारखा भाव असा ऍक्च्युली ऑफरिंग करताना. लहान मुलाचा कसा भाव असतो की घ्या तुम्ही घ्या, खा तुम्ही खा, मंत्र तुम्ही बोलावे, तुम्ही जे मंत्र म्हणतात, प्रसादन प्रेयर जे म्हणतात, सगळं असावं, पण इनोसन्स असावं आपल्यामध्ये की भगवंत तुम्हाला देतो मी, तुम्ही घ्या ना, तुम्ही घ्या, खा तुम्ही. जसं ते रघुनंदन ठाकूरचे आहे ना उदाहरण, रघुनंदन चैतन्य चरित्रामध्ये रघुनंदन ठाकूर कसा तो म्हणत होता भगवंतांना, तुम्ही जर खाल्ला नाहीत म्हणजे पहिल्या दिवशी तो भगवंतांना ऑफर करतो, सगळे प्लेट गायब होऊन जाते. तर आई म्हणते की अरे प्रसाद किधर आहे, नाही कृष्ण खा गए. आई वडिलांना वाटतं की अरे बाप रे, बच्चा अंदर बैठ के खाता है ऑल्टर में और बाद में बोलता है कृष्ण खा गए. नेक्स्ट टाइम जेव्हा ते बघतात तो खरंच कृष्ण, तेव्हा जेव्हा रघुनंदन घेऊन जातो लाडू, तेव्हा भगवंत खात नाहीत, रडायला लागतो ते बाळ. ते म्हणतं की ना तुम्ही खाच, तुम्ही जर नाही खाल्लं तर मला आई वडील ओरडतील, तुम्हाला खायलाच पाहिजे, तुम्ही मागच्या वेळेला खाल्ला होता, आता तुम्ही का खात नाही. भगवंत खातात, राईट. तर आपल्याकडे असा इनोसन्स असावा, आपण जेव्हा प्रसादन भगवंतांना जेव्हा लावतो तेव्हा. बाकी मंत्र तर नक्की बोलावं, कारण मंत्रामध्ये प्रेयर असते, त्या मंत्राचा अर्थ समजून घ्यावा आपण कसं ऑफरिंग करतो, राईट. आणि प्रभुपाद देतात, त्यायोगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते. मेंदूमध्ये तल्लक पेशी निर्माण होतात आणि यामुळे त्याची विचारशुद्धी होते. मनुष्याने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम भावने अर्पण करावं, राईट. तर असं सुंदर तात्पर्य आहे. म्हणजे आपल्याला जीवनामध्ये काहीच करायचं नसतं ऍक्च्युली. तुम्ही काय करता जीवनामध्ये, लोक म्हणतात की शुद्धी करण्याकरता एवढे तप, एवढे भयंकर साधना असली पाहिजे, हार्डकोर. काहीच करायची गरज नाही एवढं हार्डकोर ऍक्च्युली बघायला गेलं तर. जे रुटीन लाईफ आपलं आहे ते रुटीन आपलं लाईफ करावं, आपलं चॅन्टिंग करावं, प्रिस्क्राईब तुम्ही 16 माळा करता, 20-32 जे काय तुम्ही करत असाल तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे.
आणि भगवंतांना जे काही तुम्ही खाता ते अर्पण करावं. कपडे पण भगवंतांना अर्पण करता येतात. सगळं काही तुम्ही अर्पण करा भगवंतांना आणि प्रसादी म्हणून घ्या. राईट. असे जीवन आपण पालन केल्याने आपलं काय होतं, शुद्धी होते. आणि ह्या तात्पर्याच्या या थर्ड पॅराग्राफच्या लास्टच्या लाईन मध्ये बघा बरोबर देतात, खाद्यपदार्थ तयार करताना ते अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजेत. जर प्रेमाचं एलिमेंट असेल तर तुमचं ऑफरिंग हे सक्सेसफुल झालेलं आहे. अदरवाईज आपली ऑफरिंग ही सक्सेसफुल होत नाही. राईट. ऑफकोर्स यातला एक सेक्शन राहिलेला आहे पार्ट, त्याला आपण नंतर नेक्स्ट टाइम पूर्ण करूया, जेव्हा आपण बुधवारी भेटू. नेक्स्ट या श्लोकाच्या ह्याच्यामध्ये एक पार्ट राहिलेला आहे आणि लास्टचा पॅराग्राफ. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा सुंदर तात्पर्य आहे, तुम्ही वाचा. हरे कृष्ण. हरि बोल. बोला माताजी. बोला बोला. हरि बोल. गंगा पूजन करायचं आता ते कसल्या ह्याच्यात जाईल आता, म्हणजे कर्मकांड ह्याच्यात मध्ये चाललं जाईल का, म्हणजे असं आता भगवंतांच्या चरणापासून गंगा निघाली, आपण ते गंगेचं पूजन करतोय, ते कशात धरता येईल ते आता. गंगेचं पूजन कशामध्ये येतं तुम्ही म्हणताय? हो. गंगेचं पूजन तुम्ही जर आध्यात्मिक भावाने केलं की वैष्णवी आहे म्हणून तर आध्यात्मिक होऊन जाईल ते. मायापूरमध्ये कितीतरी भक्त होऊन गेलेले श्रीवस्त आपले हे श्रीधर कोलवे गंगेची पूजा करायचे. गंगेला विष्णुपादी म्हणतात, भगवानाच्या चरणातून निघालेली आहे, ती वैष्णवी आहे. राईट. आपण त्या भावनेला बघितलं तर वैष्णव सेवा झाली, ती वैष्णव सेवा आहे ती. जर शुद्ध 2 तारखेला आहे तुम्ही आपल्याकडे तो कार्यक्रम, या तुम्ही. अच्छा, तुमच्याकडे आहे का? हो, 2 डिसेंबरला आहे. अच्छा, 2 डिसेंबर. हरे कृष्ण. इथे मी पुस्तकांच्या ढिगाऱ्यामध्ये बुडलेला असेल. दुसरी गंगा इथे वाहील. हरे कृष्ण. शोभायात्रा वगैरे सर्व आहे. अच्छा. हरे कृष्ण. प्रसाद आहे 1,500 लोकांचा. ओके. लातूर मध्ये कुठे? आणि आपले सुकुमार प्रभूजी आहेत ना, त्यांना बोलवले प्रवचनासाठी. तुम्ही कुठे, नाशिक की लातूर? चाळीसगाव. अच्छा, बरसाना केशरी माताजी, चाळीसगाव. सेवापूज माताजी. काय अजून तिकडे कोण कोण आहेत? कल्पतरू राधिका माताजी. कल्पतरू. हरे कृष्ण. चांगली टीम आहे तुमची. चित्रलेखा सखी माताजी. हो. आमच्या भक्ती वैभववाल्या बॅच मध्ये आहेत त्या दोघी तिघी. तर प्रसाद आहे आणि अजून मिरवणुकी आणि शोभायात्रा आहे. बघा, भक्ती छत्रीवाले सगळे तुम्हाला इन्व्हिटेशन आहे चाळीसगाववरनं. गौरीताईंची शोभायात्रा. ओके. हरे कृष्ण. अभिनंदन. आम्ही इथनं पार्टिसिपेट करू आणि ज्यांना शक्य ते जाऊ शकतात, ते जे आसपास राहतात. शिरपूर पासून जवळ आहे ना चाळीसगाव? हो, म्हणजे तरी आहे किती किलोमीटर? 100 किलोमीटर. शिरपूर 100 किलोमीटर येतात. प्रीती गोविंद माताजी जाणार आहेत. या माताजी तुम्ही पण. माताजी मुंबईला आल्या होत्या, माहितीये का तुम्हाला? अरे कृष्ण. मुंबईला येऊन भेटून गेले ते आम्हाला इथे. आपली एक यात्रा राहिली, आपण काढूया लवकरच. काढू आपण आपलं एक मेगा गेट. आपण जाऊ जगन्नाथपुरीला, जाऊ आपण डायरेक्ट. बघूया कुठेतरी जाऊ आपण. आपण 2 डिसेंबर नंतर कधी पण काढा आपण. चालेल. हरे कृष्ण. काढू. ठीक आहे, चालेल. आपण थांबूया इथे. कोणाला काही प्रश्न असेल तर बोला, नाहीतर मग तुम्ही सुट्टी घेऊ शकता. आणि मग आपण उद्या कोणी मारामारी करू नका. जे येईल ते येईल आणि त्याच्यापासून आपल्याला त्याच्यासोबतच चालायचं आहे. राईट. आणि आपण मग बुधवारी भेटू. आणि तुमची परीक्षा मी कधी सांगितली डेट? 7 डिसेंबर म्हटले. 8 डिसेंबर. ओके. 8 डिसेंबर संडे आहे. ओके. 7 डिसेंबरला तर महाराजांची व्यासपूजा असते ना. 7 डिसेंबर व्यासपूजा झाल्यावर लगेच 8 डिसेंबरला परीक्षा होईल तुमची. तर तयारी करा तुम्ही सगळ्यांनी. आता तुमच्याकडे हार्डली 3 आठवडे राहिलेले आहेत. पोर्शन ऑलमोस्ट कम्प्लीट झालेले आहे. तुम्ही अभ्यास करू शकता. राहिलेले थोडे श्लोक जे येतात त्याच्यामध्ये 5-6. हरे कृष्ण. मार्क आहेत सांगायचे ना. हा, ते तुम्हाला एकत्र देतो. देतो. माझ्या लक्षात आहे, माझ्या समोरच आहेत ते पेपर ठेवलेले बंडल. ते माझ्याकडे बघत असतात, मी त्यांच्याकडे बघत असतो. राईट. पण मी प्रयत्न करतो. तब्येत चांगली करा प्रभू अगोदर. काय म्हणतात? बोल. हा, तब्येत सांभाळा अगोदर. हा, तब्येत सांभाळतो. हेच एक्सक्यूज देऊन मी आतापर्यंत काम म्हणजे ढकलत आलेलो आहे. ओके. गणेश पंडित, तुम्हाला काय बोलायचं आहे का?
हाँ प्रभुजी ज्योतिषी बोला आपण अजून काय म्हणता एक्झाम? आणि ज्योतिषी नाही हातात होता ज्योतिषी हातात नाही राहता म्हणजे मला कळलं नाही तुम्ही काय म्हणता, स्पष्ट आवाज येत नाही. ज्योतिषी अब हातात किती का? अच्छा, ज्योतिषी हाताचे तुम्हाला पाहिजेत का? नाही हा आवाज येतोय का? हा येतोय, बोला बोला. हा प्रभुजी एक भक्त होते नाशिकला. हा हॅलो हा मी ऐकतोय, बोला बोला. हा ते नाशिकला भक्त होते, ते काय केलं लग्न आधी ते दूध पण हातात केला म्हणून तुमचे 2 लग्न आणि ते आपली क्वांटिटी होते आणि तुम्ही काय केलं 20 दोन केलं 20 कमी राहिले एकदम विचारलं आणि जेव्हा तुम्ही विचारले व्यक्तीला ते दाखवते तुमची अरे इथे काय झालं म्हणजे तुमच्या दाखवून होते याला. ओके, मला ऍक्च्युअली स्पष्ट कळलंय. कोणाला कळलं त्यांनी मला सांगा, कोणाला कळलं काय म्हणतात प्रभूजी? हा काय म्हणतात प्रभूजी म्हणताय की एक व्यक्ती होती, त्यांनी ज्योतिषाला हात दाखवला. त्यांनी सांगितलं की तुमचे 2 लग्न होती. त्यांनी इस्कॉन जॉईन केलं आणि ते ब्रह्मचारी झाले. ओके ओके ओके, गुड एक्झाम्पल. ओके ओके, म्हणजे आपले कर्म हे बदलू शकतात. हा ओके 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 ओके, ठीक आहे. टेन्शन नाही घेऊ, बाकी लोकांच्या बाबतीमध्ये सत्य होणार नाही. ठीक आहे ना? जे अजून म्हणजे अनमॅरिड आहे त्यांचं होईल, सगळ्यांचं लग्न होईल. काळजी नका करून इस्कॉन जॉईन करा, कंटिन्यू करा. ओके, हरे कृष्ण, नाईस एक्झाम्पल. थँक्यू. हरे कृष्ण. ठीक आहे, मग आपण भेटूया. ओके, हरे कृष्ण. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु हरे कृष्ण. प्रणाम करू. हरे कृष्ण. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण.